हॅलो अँड अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू फॉर ऑन इमोशनली युअर्स विथ प्रतीक. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत उमेश झिरपे सर, ज्यांना आपण मामा म्हणून ओळखतो सगळेजण. आणि गिरीप्रेमी ही त्यांची संस्था, मध्ये त्यांनी बरंच काम केलंय. शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे आणि जवळपास 80 अधिक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तर एक टॅक्स कन्सल्टंट ते एक गिरीप्रेमी, हा प्रवास कसा काय झाला मामा, जरा त्याच्याबद्दल सांगा. अगदी सुरुवातीला तर तुमचे सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद, कारण आज आपण या ठिकाणी मला आमंत्रित केलं. खरं आहे की मी टॅक्स कन्सल्टंट म्हणून आजही काम करतो. अनेकांना वाटतं की काम करतो का नाही, पण करतोय. पण याची सगळ्याची सुरुवात खूप आधीपासून झाली. त्याची म्हणजे खरं तर शाळेत असताना, मी 6वीत असताना त्या काळात आमच्या शाळेत, म्हणजे माझं सगळं स्कूलिंग पुण्याच्या महाराष्ट्रीय मंडळीच्या कटारे हायस्कूलमधून झालं. आणि त्यावेळेस आमच्या शाळेमध्ये माउंटेन ॲडव्हेंचर क्लब सुरू झाला. मला वाटतं शालेय स्तरावरती सुरू झालेला आपल्या राज्याचा तो पहिला क्लब असेल. आणि तिथून सुरुवात झाली. आम्हाला सह्याद्रीमध्ये गडकोट किल्ल्यांवरती ट्रेकसाठी घेऊन जायला लागले. आणि ती भटकंती काय असते नेमकी, ट्रेकिंग कशाला म्हणतात हे खरं कळण्याचं वय पण नव्हतं, कळत पण नव्हतं. पण उन्हा पावसात मनसोक्त बागडायला मिळतंय, डोंगरांमध्ये किल्ले पाहायला मिळत आहेत, हा आनंद काही वेगळा होता. आणि ते करत असताना असंच वर्ष गेलं. आणि मग मी 8वीत होतो त्या वर्षी आमच्या शाळेत सांगितलं गेलं की तुम्ही जे 60-70 मुलं आता जाताय गेले 1-1.5 वर्ष नियमितपणे, त्या 60-70 मुलातून 11 मुलांची निवड होणार होती आणि त्या 11 मुलांना हिमालयात पाठवणार होते. आता प्रामाणिकपणे सांगायचं तर मी काही एवढा खूप फिजिकली फिट असं काही नव्हतं. पण मी ठरवलं की मला ते इतकं आवडू लागलं की काही झालं तरी त्या 11 मुलांमध्ये आपण असलंच पाहिजे, सिलेक्शन झालं पाहिजे, हा ध्यास मी घेतला. आणि मग माझा अय्यर म्हणून एक मित्र आहे, तो लॉंग डिस्टन्स रनिंग करायचा. मी त्याला म्हटलं की तुझ्याबरोबर मी प्रॅक्टिस करणार, मग मला सिलेक्ट व्हायचंय. आणि ते आमचं सुरू झालं. आणि सुदैवाने खूप चांगली प्रॅक्टिस माझी झाली आणि त्या 11 मुलांमध्ये सिलेक्ट झालो. आणि 78 साली मी गडवाल हिमालयातला पहिला व्हॅली ऑफ फ्लॉवर या ट्रेकला गेलो. 1978ला मी ते 8वी पूर्ण केली होती. आणि ते माझं हिमालयात पहिलं पदार्पण असं म्हणूयात, पण पहिल्यांदा मी हिमालय त्यावेळेस पाहिला. तर पहिलं ज्या वेळेला तुम्ही गिरीभ्रमण केलं, कारण गिरीभ्रमण आणि गिर्यारोहण याच्यामध्ये बरीच लोकांचा घोळ होतो, माउंटेनिअरिंग आणि ट्रेकिंग. आणि हे दोन मिळते जुळते जरी असले तरी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तफावत आहे आणि फरक आहे. कारण मी ट्रेकर आहे आणि मी ट्रेक केलेले आहेत बरेच, त्याच्यामुळं हे मला माहिती आहे. मग त्या आवडीतनं एक ध्यास निर्माण झाला. गडकोट किल्ले फिरता फिरता तिकडे तुम्ही गेलात आणि नंतरचं शिक्षण करता करता हे आपलं क्षेत्र किंवा ह्याची आपल्याला खूप आवड आहे आणि या ध्यासाला आपल्याला पुढे घेऊन जाता येईल, याच्या मागे कुठली प्रेरणा होती? ह्याच्या मागं प्रेरणा कुठली होती असं विचारलं तर प्रेरणा म्हणण्यापेक्षा मी म्हणत ही आवड एकदा लागली ना की ती वाढतच गेली. नंतर प्रेरणा नाही आली काही गोष्टी करायला. पण सुरुवात जी झाली ना, म्हणजे आमची शाळा जी आहे महाराष्ट्र मंडळ, परत मी थोडं मागं जाऊन सांगतो, कारण आमच्या शाळेमध्ये ना आम्हाला लहानपणापासून वेगवेगळ्या गोष्टी करायला लावल्या. म्हणजे शाळेचे संस्थापक कॅप्टन शिवरामपंत दामले हे स्वतः आर्मीमध्ये होते, पण डिफेन्स बॅकग्राऊंडचे होते. तर त्यांना कायम असं वाटायचं की आपली मराठी माणसं, महाराष्ट्रातली लोक ही मध्यमवर्गीय माणसं ही धाडस करण्यात कुठेतरी कमी पडतात. आणि म्हणून त्यांनी आमच्या शाळेत बरेच वेगवेगळे उपक्रम सुरू केले होते. म्हणजे त्यातला म्हणजे एक म्हणजे आमच्या शाळेत पोहणं प्रत्येकाला कंपल्सरी होतं. 1ली ते 4थी ग्राउंड होती, तिथं पोहण्याचा तलाव आहे. त्या तलावाशी एक विहीर आहे. मग पूर्वीच्या काळात ते डालड्याचे डबे असायचे, ते पावठीला बांधून पाय मारून सगळ्यांना शिकवायचे. आणि थोडंफार पोहायला आलं की भीती घालवण्यासाठी त्या मुलाला उचलून शेजारच्या विहिरीत टाकायचे. असं सगळेजण पोहायला शिकले आमच्या शाळेत. तिथं शेजारी तालीम पण आहे, तिथं मल्लखांब आहे आमच्या शाळेत, तिथं जिम्नॅस्टिक आहे. म्हणजे प्रत्येक खेळ आहे की ज्याच्यामध्ये आवर्जून भाग घ्यायला लावायचे. आमच्या शाळेमध्ये आर्चरीचा क्लब सुरू झाला, महाराष्ट्रातला पहिला. तर हे सगळं करत असताना त्याचाच एक भाग म्हणून गिर्यारोहण सुरू झालं. तेव्हा प्रेरणा मला मिळाली असं म्हणायचं. खरं त्याचं सुरुवात मूळ जे आहे ते शाळेपासूनच आहे. पण पुढे जाऊन ती सगळी गोडी वाढत गेली. जसं मी पहिल्यांदा हिमालयात गेलो 78 साली, हिमालय पाहायला ते दर्शन झालं आणि अक्षरशः वेळच लागलं. तुम्ही सुद्धा ती जी करताच आहात ट्रेकिंग, तर एकदा म्हणजे मला काय वाटतं की हिमालयात एकदा एखादी व्यक्ती जाऊन आली ना की त्याच्या प्रेमात पडते.
सह्याद्री आपला नक्कीच नितांत सुंदर राकट सगळं तो आहेच आहे, त्याच्यात काही टक्काच नाहीये. पण हिमालय खूप वेगळा आहे, त्याची भव्यता खूप वेगळी आहे. आणि तुम्ही जे म्हणालात की अगदी ते खरं आहे की ट्रेकिंग कशाला म्हणतात किंवा माउंटेनिअरिंग हे बरंच कन्फ्युजन आहे. तर अगदी या निमित्ताने मला सांगायला खूप आवडेल. माउंटेनिअरिंग म्हणजे गिर्यारोहण ही एक डेफिनेशन आहे संपूर्ण. आणि याच्यामध्ये जो भटकंती करतो, जो ट्रेकिंग करतो, ती सुरुवात आहे भटकंती. अरे माणूस जन्माला आला की तो जेव्हा चालायला सुरुवात करतो ते सुरूच झालं पदभ्रमण त्याचं. त्यामुळे ट्रेकिंग, भटकंती, हायकिंग हे कुणीही करू शकतो. फिट माणूस आहे तो कुणीही करू शकतो. पण पुढे जाऊन ज्यांना पुढे साहस करायचंय ती मंडळी रॉक क्लाइम्बिंग म्हणजे प्रस्तरारोहणाकडे जातात. आता ज्याला प्रस्तरारोहण करायचं त्याला ते असं गेला आणि कुठेतरी कडा चढला असं होत नाही. त्याला ते तंत्र अवगत करायला पाहिजे, ते शिकलं पाहिजे, त्याच्यातलं टेक्निक्स, त्याच्यामध्ये इक्विपमेंट काय वापरायचं, त्याचा सराव केला पाहिजे ॲथलीट सारखा. आणि मग ते जमू लागतं अनुभवातून. आणि मग त्याच्या पुढची पायरी म्हणजे हिमालयाचा अतिउंचीवरचं ट्रेकिंग. आणि हिमालयातलं किंवा अतिउंचीवरचं स्नो क्लॅड किंवा बर्फात केलेली चढाई, म्हणजे ज्या ठिकाणावरती बर्फ आहे, स्नो आहे, त्यावरती केलेली चढाई. तर त्याचं शिक्षण वेगळं आहे, ते पण घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी जी चढाई कशी करायची, काय करायची याचा सराव पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे. आणि मग त्या चढाईसाठी संपूर्ण जगात अनेक हिमशिखर आहेत. तर मला असं काय वाटतं की हे सगळं ज्याला जमतं तो खरं गिर्यारोहक आहे. कधी कधी मी अनेक माझ्या ठिकाणी बोलण्याच्या ठिकाणी किंवा माझ्या पत्रकार मित्रांना पण सांगत असतो की कृपया गिर्यारोहक म्हणून ज्याला तुम्ही संबोधता त्या म्हणता की गिर्यारोहक पडला, कधी कधी आपण पेपर राहते की गिर्यारोहक पडला आणि काहीतरी झालं तर तो पर्यटक असतो. असतं ते वेगळीकडे पण गेलंय, सगळे ॲडव्हेंचर टुरिझम वाढले. पण गिर्यारोहणाचं करणारा संपूर्णपणे गिर्यारोहण जो करू शकतो, म्हणजे जो रॉक क्लाइम्बिंग करू शकतो, जो हिमालयात जाऊ शकतो, अति उंचीवरचं पीक क्लाइम्बिंग करू शकतो, तो गिर्यारोहक आहे. नाही अगदी थोडंसं सांगायचं म्हणजे मी तबला वाजवून शिकलो, म्हणजे मला 1-2च वर्ष झाली तबला वाजवतोय मी. तर मी काही उस्ताद होते ना, तर उस्ताद झकीर हुसेन म्हणजे ते जे काही त्यांना पदवी आहे की त्या पोझिशनला ते गेले, तेवढं त्यांचा अनुभव आहे, तेवढं त्यांचं वादन आहे. पंडित कोणाला म्हणतात गातात, तसं गिर्यारोहक हे जे म्हणणं आहे, माउंटेनियर आपण ज्याला म्हणतो, तर ती व्यक्ती अशी असली पाहिजे की याला सगळं जमतं. हा तो फरक आहे सगळा. पण मग नंतर जसं माझं गिर्यारोहण वाढत गेलं तसं अनेकांकडून प्रेरणा मिळत गेली. गिरीप्रेमीच्या आमच्या संस्थापिका उषा प्रभा पागे आहेत, ज्या आजही 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचं गिर्यारोहण सातत्याने चालू आहे. की आमची प्रेरणास्थान आहे. ज्यांनी सह्याद्रीतला कुठलीही घाटवाट किंवा कुठलाही किल्ला ज्यांनी पाहिला नाही असे आनंद पवार ते गिरीप्रेमीचे संस्थापक अध्यक्ष आहेत, तेही आमची प्रेरणा आहेत. असे अनेक जण प्रेरणा देत गेले. म्हणजे मी प्रत्येक चांगल्या गिर्यारोहकाकडून प्रेरणा घेतच गेलो. हे खरंच ऐकायला खूप सुंदर वाटतं की कुणीतरी 80 वर्षाचा असून सुद्धा अजूनही गिर्यारोहण करतंय, किंवा तुम्ही त्या एका ध्यासाला किंवा एका छंदाला एका वेगळ्या लेवलवरती तुम्ही घेऊन गेलात. मामा, मला असं विचारायचं की मी ज्या वेळेला पहिल्यांदा हिमालयात गेलो ते वर्ष होतं 1989 आणि पिंडारी ग्लेशियर हा माझा पहिला ट्रेक होता. त्याच्यानंतर मी 1997 साली हे व्हॅली ऑफ फ्लावर्स, जे तुम्ही सगळ्यात आधी गेलात, ते मी तिथे गेलो. आणि एक गोष्ट लक्षात आली की इथे अनिश्चितता भरपूर आहे. म्हणजे तिथलं वातावरण असेल, कधी बदलेल हे सांगता येत नाही. तिथे दरडी कोसळतील तेही सांगता येत नाही, रस्ता खचेल तेही सांगता येत नाही. मग अशा सगळ्या कठीण परिस्थितीतनं त्या गिर्यारोहकाला किंवा त्या गिरीभ्रमकाला तिथनं त्याला वाट काढावी लागते. आणि याच्यासाठी जो आपण आजचा विषय बोलतोय की इमोशनल इंटेलिजन्स किंवा भावनावरती आपल्या भावनांवरती ताबा मिळवणं, कुठेही असं मध्येच ते ध्येय सोडून न देता त्या कॅम्पपर्यंत पोचणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण तुम्हाला दुसरं गत्यंतरच नाही आहे. तर असे प्रसंग ज्या वेळेला समोर वारंवार येतात त्यावेळेला त्यांच्या घरच्यांना धीर देणं किंवा त्या माणसाला तुमच्यासोबत जो चालत आहे त्याला सतत प्रेरित करत राहणं की आता काही नाही झालं, दरड कोसळली तरी तिथे एखादा रस्ता निघू शकेल आणि आपण त्यातनं मार्ग काढून पुढे जाऊ शकू. तर ही प्रेरणा तुम्ही सतत देत असता किंवा त्या गिर्यारोहकाला देत असता. अशा वेळेला वेगवेगळ्या लोकांचा भावनिक उद्रेक सुद्धा तुम्हाला बघायला मिळत असेल. मग ते तुम्ही कसं हाताळता? अगदी खूप महत्वाचा प्रश्न आहे तुमचा. आणि खरंच असे प्रसंग माझ्या आयुष्यात तर वारंवार आले.
कारण मी जेव्हापासून गिर्यारोहण हिमालयातल्या विशेषतः मोहिमा करतोय आणि त्या लीड करतोय, त्याचं नेतृत्व करतोय, त्या एक वेगळी जबाबदारी असते नेता म्हणून माझ्यावरती. बऱ्याच वेळ मी पाहिलं की प्रत्येक एक्सप्रेशन म्हणजे अगदी काल परवा मी 1 महिन्यापूर्वी मीरू मोहिमेवरून आलोय. तर प्रत्येक वेळेस मी जेव्हा एखाद्या हिमालयातल्या मोहिमेचं विशेषतः नेतृत्व करतो ते माझ्या टीममध्ये असलेल्या प्रत्येक मेंबरचे नातेवाईक, आई वडील, भाऊ बहीण, त्याची बायको, ह्या सगळ्यांचं एक ओझं माझ्यावर असतं. कारण त्यांना असं काय म्हणतं की मामा येतं, मग ठीक आहे, माझ्या मुलाला काय होणार नाही, तो व्यवस्थित करेल. आणि तुम्ही म्हणतो तसं आहे, काही होणार नाही हा विश्वास मी त्यांना देतो. पण ते किती कठीण असतं सांगू का? कारण तुम्ही बघितलं हिमालयात सगळं वातावरण खूप वेगळं आहे. म्हणजे आत्ता ठाण्यात त्या ठिकाणी ऊन आहे, हवा स्वच्छ आहे, आकाशात कुठं ढग नाही, इतकं ते सुंदर असतं सगळं. आणि त्यावेळेस आपण खूप खुश असतो. आणि तेच वातावरण काही मिनिटांमध्ये इतकं बदलतं आणि तो हिमालय इतकं रौद्र स्वरूप घेतो, स्नोफॉल प्रचंड सुरू होतो, वारं सुरू होतं आणि अशा वेळी सगळी परिस्थिती बदलते. हे काही क्षणात, काही मिनिटांमध्ये, काही तासांमध्ये तिथं घडत असतं. आणि अशा परिस्थितीत अनेक प्रसंग निर्माण होतात, झालेत. आणि मग त्यावेळेस नेमका निर्णय काय घ्यायचा? कारण जो निर्णय घ्यायचा असतो नेत्याने, त्या निर्णयावर बऱ्याच गोष्टी म्हणजे त्या मोहिमेचं यश अपयश अवलंबून असतं. पण कधी कधी त्या मेंबरचा तो जो गिर्यारोहक त्याच्या टीममध्ये आहे, त्याचं प्राण पण त्याच्यावर बेतलेलं असतं असं मी म्हणेन. किंवा तो निर्णय चुकला तर तो त्याच्या प्राणापर्यंत जर गेला, त्याचा जीव जाण्यापर्यंत गेला, तर ते किती महागाचं आहे. हे सगळ्याच एक विचित्र दडपण असतं नेत्यावरती. आणि याचा अनुभव बऱ्याच मोहिमांमध्ये घेतलाय. आता ह्याच्यावरती बरेच जण विचारतात. म्हणजे प्रत्येकजी 2012 मध्ये गिरीप्रेमींनी म्हणजे माझ्या संस्थेमधून आम्ही भारतातली सर्वात मोठी नागरी मोहीम जगातल्या सर्वोच्च शिखरावर अर्थात माउंट एव्हरेस्टवरती केली. आता माउंट एव्हरेस्ट सगळ्यांना परिचित आहे. 8,848 मीटर, म्हणजे आता त्याची 8,850 अशी हाईट झाली, 200 वाढली होती. म्हणजे जवळजवळ 29,030 फूट इतकी त्याची उंची, जगात सर्वोच्च शिखर आहे. ह्या शिखरावरची चढाई कठीण आहे आणि ती कठीण असल्याबरोबर ती धोकादायक आहे. का धोकादायक आहे? तर 8,000 मीटर हा जो बॅरियर आहे तर हा खूप वेगळा आहे. एकदा तुम्ही 8,000 मीटरला पोहोचला की त्याच्या पुढची जी भौगोलिक परिस्थिती आहे ती खूप वेगळी आहे. त्या ठिकाणी हवेतलं प्राणवायूचं प्रमाण जे आहे ना ते खूप विरळ आहे आणि अगदी 4-5% इतकं आहे. थंडी त्या ठिकाणी -40 ही कमीत कमी आहे आणि तिचं व्हेरिएशन -60 पर्यंत होतं. अशा ठिकाणी वारं वर्षभर तासी किमान 100 ते 150 किलोमीटरच्या पुढं वेगाने वाहत असतं, की ज्याच्यामुळे ती थंडी अजून जास्त कोल्ड होते. आणि या ठिकाणी वेगवेगळे आजार पण गिर्यारोहक पोहोचल्यानंतर त्याला कधीही होऊ शकतात. म्हणजे सेलेब्रल ओडिमा किंवा पल्मनरी ओडिमा, छातीत फुफ्फुसांमध्ये पाणी होणं, मेंदूमध्ये पाणी होणं, हे कधीही होऊ शकतं. इतक्या उंचीवर जे गिर्यारोहक जातो त्यावेळी त्याच्या शरीरातले व्हायटल ऑर्गन्स एक अवयव प्रॉब्लेम्स व्हायला सुरुवात होतात. कारण शरीराला ऑक्सिजन कमी होत असतो आणि त्यामुळे रेड ब्लड सेल, लाल रक्तपेशी कमी काम करतात. त्या सगळ्या अशा आणि बरेच विषय आहेत. म्हणजे फ्रॉस्टबाईट मधून होऊ शकतो कधी पण, कितीही चांगलं इक्विपमेंट घातलं तरी माझी बॉडी कशी रिॲक्ट करते, ती डिहायड्रेट झाल्यावर जाऊ शकतो, स्नो ब्लाइंडनेस होऊ शकतो. तर आता अनेक आव्हानांना तोंड देत गिर्यारोहक चढाई करत असतात 8,000 मीटरच्या वरती. या सगळ्यामुळं वैद्यकीय शास्त्र असं म्हणतं, मेडिकल सायन्स, की ह्युमन बॉडी इज नॉट फिट फॉर दिस सिच्युएशन. त्यामुळे त्याला डेथ झोन असं तिथं होणार नाही. गुगलवर डेथ झोन म्हणलं, माउंटेनच्या ह्याच्यात टाकलं तर त्याची सगळी लक्षणं दिसतात तुम्हाला. मग अशा ठिकाणी गिर्यारोहण करताना तो गिर्यारोहक तिथं पोहोचतो. म्हणजे एव्हरेस्टला तर 8,000 मीटरला कॅम्प लावावा लागतो. त्यानंतर जे शेवटचे 800 मीटर चढायचे त्याच्यासाठी 2 रात्र किमान लागतात. 2 रात्र त्या डेथ झोनमध्ये मुक्काम करायचा. तर ते सगळं वेगळं आहे. त्यासाठी गिर्यारोहकाला कृत्रिम प्राणावायू, आर्टिफिशियल ऑक्सिजनचा सपोर्ट असतो. पण तो सपोर्ट खूप नसतो आणि मग तो सपोर्ट असताना सुद्धा काही चुका झाल्या, ऑक्सिजन संपला, पडला सिलेंडर, मास बिघडला आणि ऑक्सिजन जर मिळाला 10व्या मिनिटानंतर तुमचा मृत्यू नक्की. तर असं सगळं असताना अशा वेळेस अनेक प्रसंग माझ्या मोहिमेत झाले. म्हणजे एव्हरेस्ट पासून मी ते सांगतो, एव्हरेस्ट पासून अगदी 2021 या वर्षी आम्ही अन्नपूर्णाची जी मोहीम केली. हे बघा, 8,000 मीटरपेक्षा उंच जगात 14 माउंटन्स आहेत, 14 हिमशिखर आहेत. हे हा एक क्लब आहे, 8,000 क्लब म्हणतात त्याला, 14 अष्टाधारी शिखर. आणि ह्या क्लबमध्ये जाण्यासाठी अनेक गिर्यारोहक धडपडत असतात. आम्ही सुद्धा एव्हरेस्टची मोहीम केल्यानंतर एक मोठं स्वप्न परत पाहिलं की आपण पण टप्प्याटप्प्याने एक शिखरावर चढाई सुरू करायची आणि त्याप्रमाणे सुरुवात पण केली. आज गिरीप्रेमीकडनं
2012च्या एव्हरेस्ट मोहिमेनंतर लगेच 13ला आम्ही एव्हरेस्ट लोथची ही मोहीम केली. लोथचे जगातील 4थं उंच शिखर आहे. त्यानंतर 2014 मध्ये माउंट मकालू जगाचं 5वं उंच शिखर, अतिशय अवघड आहे, नेपाळमध्ये भालापूर रेंजमध्ये, त्यावरती चढाई केली. 2015 मध्ये आपल्याला माहिती की नेपाळमध्ये प्रचंड मोठा भूकंप झाला, तर तिथे मी सगळी टीम घेऊन काम करत होतो. 15 दिवस रिलीफचं काम करत होतो आम्ही. 2016 मध्ये आम्ही माउंट धौलागिरी आणि माउंट किवची जॉईंट एक्सपिडिशन केली. 2 शिखरं एकावीत केली. माउंट धौलागिरी जगातलं 6वं उंच शिखर आहे ते नेपाळमध्ये, आणि माउंट चोयू 7वं उंच शिखर आहे ते तिबेटमध्ये म्हणजे चायनामध्ये. त्यानंतर 2017 मध्ये माउंट मनासलू जगात 8वं उंच शिखर आहे, ती मोहीम यशस्वी झाली. 2018 मध्ये मी ब्रेक घेतला आणि 2019 मध्ये परत माउंट कंचनजुंगा, जे आपल्या भारतात आज ताब्यात असलेलं भारतातलं सर्वोच्च शिखर आहे आणि जगातलं 3रं उंच शिखर आहे. अतिशय कठीण आहे, मग एव्हरेस्टपेक्षा काही कठीण क्लायमिंगसाठी कठीण आहे. त्यावरती मी मोठी टीम घेऊन गेलो होतो 10 जणांची, तेही यशस्वी झाली मोहीम. आणि त्यानंतर 2020 मध्ये आमची मोहीम अन्नपूर्णा या शिखरासाठी प्लॅन होती. सगळ्यांना मध्ये 19 मध्ये करोना आला आणि सगळं ठप्प झालं, आणि मग ती मोहीम 2021 मध्ये पूर्ण झाली. आता हे अन्नपूर्णा शिखर आम्ही अक्षरशः शेवटी ठेवलं, कारण या शिखराचा डेथ रेशो हा जवळजवळ 36 ते 37% आहे. पण परमेश्वर कृपेने सुदैवाने अनेक गोष्टीसाठी गिरीप्रेमी जे कष्ट करताय, त्याच्यामुळं या सगळ्या 8,000 मोहिमांच्या प्रवासात कॅज्युअलिटी तर खूप लांब, पण माझ्या संघातल्या कोणाला साधं जखम पण झाली. त्यामुळे या सगळ्या यशाचं महत्व खूप पलीकडे आहे, आणि या सगळ्या मोहिमांचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. पण ही संधी जेव्हा मिळाली तर प्रत्येक मोहिमेत काहीतरी घडलं की ज्याच्यामध्ये अक्षरशः तुम्ही म्हणता ना इमोशन, म्हणजे त्या कशा कंट्रोल करायच्या, कित्येक वेळा त्या मला कंट्रोल पण करता आले नाहीत, तर असे प्रसंग घडले, आणि पण ते सगळं निभावून गेलं. मी त्यातला एक प्रसंग सांगा तर मी मकालू मोहिमेचं सांगतो. 2014 मध्ये आम्ही मकालू या जगाच्या 4थ्या उंच शिखराच्या मोहिमेला होतो, 5व्या उंच शिखराच्या, आणि माझ्या संघात फक्त 2 जण होते, एक आनंद माळी आणि आशिष माने. त्यावेळेस असं झालं की मी एव्हरेस्टला होतो, आणि एव्हरेस्टच्या मोहिमांची सुरुवात जस्ट झाली होती. त्यावेळी 27 एप्रिलला भयंकर मोठा हिमप्रपात झाला, आणि एव्हरेस्टच्या पहिल्याच टप्प्यात खुंबू आईसफॉल म्हणून अवघड भाग, तिथं खूप केवायसीस आहेत मोठ्या. त्या ठिकाणी सगळे शेर्पा जाळे करून वरच्या कॅम्पची एस्टॅब्लिशमेंट चालू होती, आणि त्यावेळेस इतका मोठा अवलांच झाला की त्याच्यामध्ये 16 शेर्पांचा मृत्यू झाला एकाच वेळेस, अनेक जण जखमी झाली. आमचा सगळा दिवस अक्षरशः माझ्या डोळ्यापुढे, सकाळी 7 वाजता मी जाते कुठून समोर, मला तो अवलांच स्वतः पाहिला, पण इतक्या मोठ्या प्रमाणात ह्युमन लॉस होईल हे काही लक्षात आलं नव्हतं. पण एक तासाभरात सगळ्यांची वॉकीटॉकी खणखणायला लागली, आणि कळालं आमचा जो बेस कॅम्पला टेक्ट होता तो अगदी त्या ठिकाणी तुझे क्लिनिक आहे त्याच्या जवळच होता, आणि त्या सगळे एक एक जखमी लोक तिथे यायला लागले. आणि मग जसं जसं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं तसं तिथल्या बॉडीज बाहेर यायला लागले आणि त्या दुसरीकडे नेल्या गेल्या. हे फेरीचेला झालं का? हे नाही, हे एव्हरेस्ट बेस कॅम्पला खुंबू झालं, म्हणजे गोरक्षच्या पुढे सुरुवात होत होती. क्लायमिंगला सुरुवात येत होती, तिथून पहिल्या कॅम्पला पोहोचतो आपण एव्हरेस्टला. तर ते वर्ष असं होतं की पहिल्यांदा एव्हरेस्ट चढायला जेव्हापासून 53 सालाच्या आधीपासून सुरुवात झाली तेव्हापासून पहिल्यांदा एव्हरेस्टची चढाई ऑफिशियली बंद झाली. अनेक देशांच्या टीम तिथे आल्या होत्या, पण हे सगळं गाड्यामध्ये बंद. त्याच वेळेस पाय दुसरी टीम मकालू करत होती, आणि त्या ठिकाणी त्यांची मोहीम सुरू झाली होती. पण काही कारणामुळे तिथं माझ्या मेंबरचा आणि शेर्पांमध्ये काही तणाव निर्माण झाला, आणि मला वॉकी टॉकीवर कॉल आला की मामा शेर्पा काही ऐकत नाहीत आणि मोहीम आमची थांबली आहे, स्टँड स्टील आहे. मी त्या ठिकाणी पोहोचलो मकालूला. मकालूच्या ॲडव्हान्स बेस कॅम्पला जेव्हा पोहोचलो तेव्हा ती सगळी परिस्थिती पाहिली आणि त्याच्यावर काय उपाययोजना त्या केल्या, आणि ती मोहीम परत सुरू झाली. ती मोहीम सुरू झाली. आशिष माने आनंदबाई यांनी क्लाइम्बिंगला सुरुवात केली. त्यांनी क्लाइम्बिंगला सुरुवात केली होती. जेव्हा कॅम्प 2ला पोहोचले त्यावेळेस बेस कॅम्पला त्या ठिकाणी माझ्या संघातला अजित ताटे म्हणून माझा मित्र आहे, तो थांबला होता, आणि त्यालाही बरं वाटत नव्हतं. तर वरती त्याचं काहीच कनेक्शन नव्हतं, म्हणून मी यांना सांगितलं तुम्ही कंटिन्यू करा, मी अजितकडे जाऊन बघतो. आणि मी खाली बेस कॅम्पला अजितला बघण्यासाठी आलो. त्याला पाहिलं तर तो तापाने फणफण लावतो, त्यामुळे त्याला खाली घेऊन जाणार रात्री एवढ्या गरज होती, आणि म्हणून मी त्याला घेऊन खांडबरी म्हणून एक ठिकाण आहे, गाव आहे मकालू रिजन, तिकडे घेऊन आलो. तिथं जेव्हा आलो ते अपेक्षित होतं की या ठिकाणचे बाजूचे क्लाइंबर्स आहेत त्यांनी कॅम्प 3 पार करून कॅम्प
4 म्हणजे शेवटचा समिट कॅम्पला पोहोचणं अपेक्षित होतं, कारण तेवढे दिवस मध्ये गेले होते आणि त्यांचं समिट पुश म्हणजे अंतिम चढाई जवळ आली होती. पण मी खानबरीत पोहोचल्यावर मला वॉकी टॉकीवर कॉल आला. वॉकी टॉकी नव्हतं माझ्याकडे, सॅटेलाइट फोन होता आणि आसिफनी मला फोन केला. आसिफ म्हणाला, मामा आम्ही ॲडव्हान्स बेस कॅम्पला परत आलो आणि मोहीम आम्ही सोडली. हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं. मी म्हटलं, अरे काय झालं असं की तुम्ही नाही म्हणजे खूप अवघड आहे, शेवटचा जो टप्पा आहे तो इतका अवघड आहे, त्या ठिकाणी कुठलंच फिक्स रोप नाहीये, काही इक्विपमेंट नाहीये, काही तयारी नाहीये. आणि तिथून 1-2 वर्षापूर्वी काही जॅपनीज गिर्यारोहक पडले, मृत्यू पण झाला आणि खूपच कठीण आहे. तेव्हा आम्ही काय पुढे जात नाही. त्याच्यावर मला काहीच समजत नव्हतं काय बोलायचं त्यांना, असं कसं काय मोहीम सोडले. कारण असं माझ्या आयुष्यात कधी झालं होतं, कारण कुठल्याही मोहिमेमध्ये असा कुठला निर्णय घेण्यापूर्वी त्या मोहिमेच्या नेत्याला विचारलं जातं. तसं ह्यांनी विचारणं अपेक्षित होतं, पण ते त्यांनी विचारलं नाही आणि ते खाली आले. त्यामुळं मी त्याला विचारलं की नेमकं काय झालं, हे थोड्या वेळाने आपण बोलू. पण त्याच्या आधीच त्यांनी सांगून टाकले की नाही, आम्ही सगळे कॅम्प क्लोज केलेत, नाही वरून सगळं इक्विपमेंट वाइंड करून खाली आलो. आता तिथून निघायची तयारी, तर तुम्ही ती व्यवस्था करा, पोर्टर पाठवा, कारण त्या ठिकाणी पोर्टर गेल्याशिवाय त्यांनी येता येणार नव्हतं. त्याच्यावर मी थोडं शांत आलो. त्यांना म्हटलं, ठीक आहे तुम्ही बसा, मी परत बोलतो. आणि नंतर मी त्यांच्या मागे लागलो आष्टीस आणि आनंदच्या की अरे अजूनही वेळ गेली नाही, मकालू तिकडे आपण करू शकतो, तुम्ही हा विचार डोक्यात तर काढून टाका. पण समोर दोघं ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते आणि त्यांनी अगदी ठरवून टाकलं होतं की नाही, हे शिकणं अवघड आहे आणि आपण परत यायचं. आता खरं तर मला माहिती होतं की यांच्यामध्ये किती ताकद आहे दोघांमध्ये, ते शक्य आहे. फक्त आता ते दमलेत म्हणून त्यांच्या मनातली जी निगेटिव्हिटी त्यामध्ये नाही मांडतायत. आणि म्हणून मी त्यांना म्हणतो थोडं थांबा, रेस्ट करा, आपण नंतर बोलू. पण ते ऐकायला तयार नव्हते. मला तर खरं ती मोहीम सोडायची नव्हती, कारण या मोहीम 60-70 लाख रुपये खर्च झाला होता आणि ते दोघं फिट होते, असं काही नव्हतं. म्हणून मी माझ्या पुण्यातल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. निरंजन पळसुडे, माझा मित्र संजय डोईपुडे. तर माझा संजय म्हणून मित्र आहे, तो म्हणता, अरे कशाला तू त्यांच्या मागला, त्यांच्या मनात जर नसेल तर तू किती फोर्स करशील तर बरोबर नाही, उगाच काहीतरी होईल, नको तू मागलो. नाही इच्छा तर मी म्हणणार, अरे नाही संजय, असं नाहीये, हे करू शकतं, त्यांच्यामध्ये ताकद आहे, फक्त आता ते थोडे घाबरलेत. आणि मग त्या 2-3 दिवसात एक 100 कॉल माझे त्यांना झाले आणि मी त्यांना कायम पुश करू करा, पण ते दोन काय ऐकायला तयार होते. एकदा तर त्यांच्यातलं एक जण मला म्हणाला की तुम्ही पहिल्यांदा असं तो म्हणाला की तुम्ही काय आम्हाला मारायचं ठरवलं काय, इतकं तो बोलला. मी म्हणलं ठीक आहे, तर तुम्ही उंचीवरती आहात, काही मी नाही तर मी तुम्हाला उत्तर देईन, मी कधीच असं तुम्हाला मारलं नाही, ते घेऊन आलो. उंचीवरती चिडचिड खूप, उंचीवरती चिडचिड खूप होते, कारण आपल्याला ऑप्शन कमी असत आणि चिडचिड ते नैसर्गिक असतं. तर म्हणलं ठीक आहे बोलू आपण. पण या सगळ्या प्रकरणामध्ये असं झालं की काय नेमकं करायचं. तर मला त्या मोहिमेचे स्पॉन्सर्स होते, आमचे विशेष जोशी आहेत, गाडींचे मनीष साबळे, त्या सगळ्यांशी मी बोलत होतो आणि त्यांना म्हणलं हा आपण रिअटेम्प्ट करू शकतो, पण फक्त तिथले शेर्पा मला सांगतायत की सगळे रिसोर्सेस संपलेत, कारण तिथलं सगळं रेशन संपलंय, ऑक्सिजन संपलाय, इक्विपमेंट संपलाय, तर त्याला एक 6-7 लाख रुपये परत खर्च येईल. ही सगळी आमची मंडळी पुण्यातली मला म्हणाली की खर्चाचा विषय नाही, इतका खर्च झाला तर आपण हे उभे करू शकतो, पैसे देऊ शकतो आम्ही, पण आम्हाला एकच चिंता आहे की या सगळ्या प्रकारात जर तुझ्या मेंबरला काय झालं आपल्या, तर ती खूप चुकीचं असेल, त्याचं काय. ते म्हणलं मी ती सगळी जबाबदारी घेतो, ते काही होणार नाही, त्यांच्या पूर्ण सुरक्षेची जबाबदारी माझी राहील. पण हे जर तुम्ही करत असाल, तुम्हाला पटकन सांगा माझ्याकडे वेळ कमी आहे, कारण त्या दिवशी 20 तारीख होती आणि मकालू मोहिमेचा जो शेवटचा विंडो होता, समिट पुश होतं, तो 25ला तिथं वेदर टूर होणार होतं, हे नक्की होणार होतं. त्याने सांगितलं आम्ही तयार आहोत. ते जेव्हा तयार आहेत असं झालं, त्यावेळेस मी परत असिसशी संपर्क जायच्या आधीच असिसचाच मला वाकडकडे उलटा कॉल आला आणि मला साठी तो धक्का होता आणि असिस तयार झाला. 5:30 वाजता त्यांनी मला फोन केला, मला मामा मी तयार आहे. त्याचं कारण असं होतं की आमच्या शेजारच्या टेंटमधली दुसरा संघ परदेशी ते सबमिट करून आले ते आणि त्यांचा व्हिडिओ अशी गुड होता आणि तो व्हिडिओ बघितला असिसला कळलं की आपण जिथून सोडलंय तिथून आता फक्त 2 तासाचं अंतर आहे आणि ते पॉसिबल आहे. आणि वेगळी उभारी त्याच्या मनात आली. तो जेव्हा तयार झाला तेव्हा मी आनंदला पण सांगितलं, आता तूही तयार हो, तुला त्याला सपोर्ट केलं पाहिजे. आणि मी शेर्पांशी बोलायला सुरुवात केली. पण इथं उलट झालं, तर माझे मेंबर तयार झाले, पण शेर्पा म्हणले अजिबात नाही, मामा क्या चल रहे, म्हणले आप क्या समझते हो, सब कैंप हमने वाइंड अप किया, अभी कौन जाएगा वापस ऊपर, जाएगा कैंप वन का इक्विपमेंट लगाएगा, कैंप 2 जाएगा, ये काम कौन करेगा, ये बहुत डिफिकल्ट है, टाइम भी कम है, नहीं करेंगे हम. और ये कि बच्चे से ऐसा खेल है, एक बार बोलते जाना है ऊपर, एक बार बोलते नीचे आना, ते काय ऐकायला तयार नव्हते. आणि काय झालं, प्रत्येक त्यावेळेस मी म्हटलं ना, संपूर्ण त्या परिसरामध्ये जो 16 शेर्पांचा मृत्यू झाला होता, तेव्हा प्रत्येक शेर्पाला त्यांच्या घरून
पाठीमागं बोलत होते. म्हणजे पैसे नको, तुमचे काय नको, तुम्ही सुखरूप घरी या, असं एक सुरू झालं होतं. त्याचा एक वेगळा दबाव प्रत्येक शेर्पावर होता. आता मी सगळ्या विचार केला आणि ठरवलं की आता खांडभर बसून मी काही होणार नाही. आता या शेर्पानं जर तयार करत झालं, मला यांचे जे प्रमुख आहेत शेर्पांचे, ते काठमांडूमध्ये माझा मित्र वांगचू शेर्पा होता, त्याच्याकडे जायला पाहिजे. आणि तातडीने मी काठमांडू जाण्याचा निर्णय घेतला. मी तिथं तुमलिंग तर नावाचं एक एअरपोर्ट आहे, अगदी छोटं एअरपोर्ट आहे. तिथं गेलो. तिथलं एक छोटं 17 सीटर विमान उडतं काठमांडू जाण्यासाठी. विमान तयार होतं. मी आणि अजित तिथं पोहोचलो. विमानात लोक बसली होती. आम्हाला जाणं गरजेचं होतं. आमच्यापाशी वेळ कमी होता. मी बाहेर एका माणसाने मला जायचंय, काही कर, जे तिकडे त्याचे दुप्पट पैसे मी द्यायला तयार आहे, पण मला जायचंय. आणि ती मात्र लागू पडली. आम्ही आत गेलो. त्यांनी 2 माणसं उतरवली खाली आणि त्यांना पैसे मिळाले. ते का आजच्या ऐवजी उद्या जाऊ टाकले असते, तसं काही गडबड नव्हती. आणि आम्ही ताबडतोब काठमांडूत आलो. काठमांडूत आले आमच्या पीक प्रमोशन कंपनीत गेलो. तिथं केशवजी म्हणून आहे, ते या मोहिमेचं सगळं लॉजिस्टिक्स बघत होते. मी त्यांना सांगितलं, केशवजी आपल्याशी वेळ कमी आहे, ताबडतोब तुम्ही सगळं राशन, इक्विपमेंट, ऑक्सिजन तयार करा. उद्या चॉपर एक बुक करून आपल्याला सगळे पाठवायचे. ती 21 तारीख होती. आणि या शेर्पानं तयार करण्यासाठी माझ्या वांगचू शेर्पा मित्राकडे मी हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो. आता वांगचू शेर्पा दुर्दैवाने त्याला कॅन्सर झाला होता आणि तो केमोथेरपी ती चालू होती. त्याला मी जेव्हा हे सगळं सांगितलं, सगळं ते हाताचं सलाईन बिलाईन काढलं आणि ते सॅटेलाईटवरनं त्या शेर्पांना फोन आला की तुम्ही काय असं करताय, तुम्हाला जायला पाहिजे, मेंबर तयार आहे, तुमचं काम आहे. एवढं सांगितलं सुद्धा ते शेर्पा तयार झाले. ते त्याला म्हणाले की अरे तू काय सांगतो, तू पण माहिती, तू शेर्पा आहेस, तुला माहिती आहे काय परिस्थिती आहे, कसं शक्य आहे. म्हणजे त्याने कॅन्सरचं आपली ट्रीटमेंट थांबवून त्याने ते केलं. त्यालाही ते ऐकत नव्हते. वांगचू म्हणलं, मामाजी बहुत मुश्किल हो गया, क्या करना है. मग मी वांगचू म्हणलं, वांगचू मी शेर्पा आणि हे सगळं ओळखतो, एक आपण थोडंसं करूयात. मी सांगतो असं, या शेर्पांना आपण समिट बोनस जो देतो तो दुप्पट देतोय म्हणून सांग. आणि ती मात्र लागू पडली. शेर्पा तयार झाली. आणि तेच तुम्हाला सांगतो, म्हणजे एखादी गोष्ट घडणार असेल तर कसं असतं की 21 तारखेला सकाळी आमचं सगळं सामान घेऊन टॉपर पोचलं ॲडव्हान्स बेस कॅम्पला. त्या दिवशी हवा जरी खराब असते तरी टॉपर गेलं नसतं, तरी मोहीम झाली नसती. चॉपर पोहोचलं. ते पोहोचल्या ती मोहीम सुरू झाली. त्या दिवशी संध्याकाळी सगळे कॅम्प 1ला पोहोचले. 22 तारखेला माझी टीम कॅम्प 2ला पोहोचली. 23ला कॅम्प 3ला पोहोचली. आणि 24ला त्यांनी समिट पोचसाठी तयार झाले सगळे. 25ला फक्त 8 तासाची विंडो होती. गणेश मोरे माझ्या टीममधला वेदर विंडो बघत होता. आणि त्या 8 तासाच्या विंडोमध्ये माझ्या टीममधला आशिष माने मकालूच्या समिटवर पोहोचला. बापरे. तर हे असं झालं की जे अटक होतं ते शक्य झालं. आणि ते झाल्यानंतर एक वेगळं घडलं गिर्यारोहण क्षेत्रात भारतात की हो, एखाद्या अष्टागम शिखराच्या माथ्यावरनं किंवा त्याच्या जवळपास जाऊन जेव्हा समिट न होता परत यायला लागतं, संपूर्ण बॉडी ड्रेन झाली नसती, पण थोडी रेस्ट घेतली, थोडी मनाची ताकद घेतली तर आपण नक्की परत रिअटेम्प्टमध्ये करू शकतो. हा एक वेगळा संदेश गेला माउंटेनमध्ये. आणि त्यानंतर अनेक जणांनी ते केलं. पुढे सगळं करताना प्रेशर होतं माझ्यावरती, जो दबाव होता तो प्रचंड होता. कारण ते माझ्याकडं सगळं वेगवेगळे माझ्या मनात चालू होत्या गोष्टी की आपण हे करतोय ते बरोबर आहे का, होय मग एवढा खर्च झालाय म्हणून आपण तुमचा जीव धोक्यात घालायचा आहे. खरोखर हे करताना काही झालं असतं तर त्याची जबाबदारी माझ्यावर होती. खूप मोठी जोखीम होती, पण ते घडून हे ज्या वेळेला आता तुम्ही सांगताय तो पूर्ण प्रसंग असा ज्या वेळेला डोळ्यासमोर आणला तर माझ्या सुद्धा अंगावरती ते रोमांच उभं राहत आहे की एक शेर्पा जो कॅन्सरची ट्रीटमेंट घेतोय तो त्यांना फोन करून सांगतोय की तुम्ही जा आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथपर्यंत जाताय, किंवा ही जोखीम पत्करताय की जीवाची जोखीम पत्करून सुद्धा तिथपर्यंत गेला आहात आणि तेवढ्या कमी टाइम विंडोमध्ये तुम्ही कंप्लीट करून येणार आहात. हे खरंच म्हणजे याच्यासाठी जी मनाची ताकद किंवा भावनिक क्षमता लागते किंवा एक खंबीरपणा लागतो, तो खंबीरपणा त्यावेळेला तुम्ही त्या दाखवला. आणि हेच ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला कॉर्पोरेट्समध्ये शिकवल्या जातात की जोखीम कशी घ्यायची, रिस्क मॅनेजमेंट किंवा त्यावेळेला मिटिगेशन ऑफ रिस्क आपण असं बोलतो. त्यालाच गोंडस नावं आपण देत असतो की त्याच्यामध्ये सांघिक भावना असली पाहिजे, त्याच्यामध्ये आपले नेतृत्व गुण वगैरे असले पाहिजे. पण या खेळाला अजूनही म्हणावं तसं एका कॉर्पोरेटचा सपोर्ट किंवा असं काही अजून तरी ज्या लेवलवरती ते आलेलं नाही असं वाटतं कधी कधी. नाही प्रत्येकजी, ही परिस्थिती 10 वर्षापूर्वी होती.
आमच्या एव्हरेस्ट मोहिमेच्या वेळेस सांगायचं तर 2012च्या एव्हरेस्ट मोहिमेचं त्यावेळेसचं बजेट होतं 2011मध्ये आम्ही जाहीर केलं 3.25 कोटी इतकं होतं. 3.25 कोटी रुपये पुण्यातल्या गिरिबिंग सारख्या संस्थेतल्या मध्यमवर्गीय सगळ्या सभासदांनी सोयी करायची. हेच आमच्या पुढे मोठं चॅलेंज होतं. म्हणजे कधी कधी आम्हाला असं वाटायचं की एव्हरेस्ट टेकवर चढणं सोपं आहे, पण हा पैशाचा डोकर उभा कसा करायचा त्यासाठी खूप गोष्टी केल्या आणि त्याच्यातले पण अनुभव बरं काय प्रतिनिधी थोडं विषयांतर होईल. पण हा जो विषय ना आजचा इमोशन्स त्याच्यात पण जे काही अनुभव आले ती मोहिमेचा निधी उभं करताना ते सुद्धा विलक्षण आहे. नक्कीच सांगा त्याच्यावर म्हणजे 3.25 कोटी उभे करायचे आहेत. सगळ्यांना आम्ही भेटतोय, अगदी सामान्य माणसांना भेटतोय, उद्योगपतींना भेटतोय, राजकारणातल्या लोकांना भेटतोय. ही सगळी धडपड चालू असताना काय जाणून काय अनुभव येत होतो तर खूप आधी रिस्पॉन्स कमी होता, कारण हा फरक माहिती नव्हता कोणाला. म्हणजे सगळ्यांचा प्रश्न होता की तुम्ही आम्ही कशाला मदत केली तुम्हाला, कशाला जातं आणि कशाला जातं, जीव धडपडायला तिथं धोका आणि परत आणताय की एवढं तिकडे झोन आहे इतकं धोका आहे, मग जाता कशाला. त्या सगळ्याचं निराकरण करायचं काम आमचं होतं आणि त्यासाठी आम्ही विविध मार्गाने प्रयत्न केला. मी आवर्जून सांगेन की पुण्यातल्या सगळ्या आणि मग महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांनी, सगळ्या चॅनल्सनी, मीडियानी आम्हाला जो प्रचंड असा अभूतपूर्व सपोर्ट केला. कारण त्यांना जेव्हा ऐकता आलं की आम्ही काय करतो, या मोहिमेच्या मागचं विजन काय संदेश द्यायचा आहे, त्यानंतर त्यांनी इतकी मदत केली की त्यांच्यामुळे या मोहिमेचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात गेला आणि भारतात गेला. आणि या मोहिमेचा जो निधी आहे ना तो प्रत्येक जी 80% निधी सामान्य माणसाकडनं उभा राहिला. मी अगदी 5 रुपये वरून 5 लाख रुपये वैयक्तिक लोकांनी दिले. तो त्यातला एक प्रसंग सांगतो. एकदा तर असं झालं की निधी संकलनासाठी मी आणि माझा सहकारी भूषण असे आम्ही बिबवेवाडीला एका ठिकाणी गेलो होतो. आमची ती मिटिंग करून येत होतो आणि मला एक फोन आला. मला एका महिलेचा फोन आला, त्यांनी सांगितलं मला तुम्हाला पैसे द्यायचे त्या मोहिमेला. खरं तर तुमच्या ऑफिसला आणून द्यायचे, पण शक्य होत नाही मला काही कारणामुळे, तर कोणाला तरी पाठवाल का? म्हणलं नक्की. तर मी म्हणलं तुम्ही राहताय कुठं? ते म्हणलं मी शंकरशेठ रोडला मीरा सोसायटीत राहते. म्हणलं योगायोगाने आम्ही स्वारगेट चौकात होतो. म्हणलं आलो तर चालेल का आत्ता? ते म्हणलं या. मी भूषण तिकडे गेलो पत्त्यावर सांगितलेल्या, आणि ज्यावेळेस त्या घरामध्ये गेलो तिथलं समोरचं दृश्य पाहिलं ते आम्ही जरा म्हणजे काय बोलायचं कळत नव्हतं. कारण ती महिला संपूर्ण कमरेखालचा वास बँडेज मध्ये होता, थोडंसं सगळं ते औषधाचा वास होता. एक नर्स उभी होते शेजारी, पण त्या महिलेने ओळखलं आम्हाला. त्यांनी साहेब या तुम्ही योग्य ठिकाणी आलात, मीच येते फोन केली. आणि त्याने का बंद पाकिटातून आमच्या हातात चेक ठेवला. आम्ही तो चेक पाहायला उडून तर तो 1 लाख रुपयाचा चेक होता. अरे बापरे. तर आम्ही काही बोलायचं त्या म्हणले बघा परमेश्वर कृपेने माझ्याकडे पैसे आहेत, मला जो काही आजार झाला आहे त्याच्यावरती महिना 5-6 लाख रुपये खर्च आहे, तो बरा होणार नाही हे पण मला माहिती आहे. पण मी ठरवलं की तुम्हाला हे पैसे यायचे, कारण मला गेल्यावर काय ते माहिती आहे आणि कुठेतरी पैसे कमी पडतात म्हणून तुम्ही काहीतरी कॉम्प्रोमाइज करा इक्विपमेंट मध्ये कशात, तर ते करू नका. अजून लागले तर घ्या. फक्त माझी अट एकच आहे की कुठेही माझं नाव सांगायचं, ते आम्ही शेवटपर्यंत पाहतो. आणि तुम्हाला सांगतो प्रतिजी नंतर आमच्या सगळ्या अष्टआयोजन मोहिमेमध्ये दरवेळेस मोहीम जाहीर झाली या महिला आम्हाला निधी देत होत्या. एकदा आमच्या ऑफिसमध्ये एक गृहस्थ आले की त्यांचा एक तरुण मुलगा जो ज्याला ट्रेकिंगची आवड होती, जो ट्रेकिंग करायचा, त्याचं अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांनी त्याच्या 10व्या-12व्याचे सगळं कॅन्सल केले ते आणि ती विधी रद्द करून तो सगळे पैसे ऑफिसमध्ये यायला आले. बापरे. आता तिथं जे आमचे कार्यकर्ते त्यांना समजेना की काय बोलायचे, घ्यायचे का नाही. मला फोन आला, मामा काय करायचं? मी त्यांना सांगितलं बघा काकांच्या त्यांची भावना अशी असेल की इथं दिल्यामुळे त्या मुलाच्या आत्म्याला शांती, त्याचा आदर करा घ्या. एक मुग्धा नावाची मुलगी, तिला जे आयटी मध्ये नोकरी लागली होती, तिला पहिला पगार मिळाला. तो पहिला पगार घेऊन ती गिरीबिंबे आला आणि ऑफिसमध्ये साठी दिला. बघा पहिला पगार आपण तेव्हा पुढे घरी ठेवतो, आई वडिलांकडे देतो, ही मुलगी तो पगार घेऊन चालली. अशा इतक्या गोष्टी घडल्या. एक मुंबईचे माजी प्राचार्य आहेत अनिल दांडेकर सर म्हणून, प्राध्यापक अनिल दांडेकर, वयस्कर आहेत, 70 पेक्षा जास्त वय त्यावेळेस होतं, आता जास्त आहे. ते आजोबा पिशवी लावायची सबनम एक व्रत घेतल्यावर की रोज पैसे एव्हरेस्टसाठी गोळा केल्याशिवाय जेवायचं नाही. आणि या आजोबांनी सगळीकडे फिरून विद्यार्थ्यांकडे 6 लाख रुपये गोळा केले मोहिमेसाठी. बाप रे. त्या विद्यार्थ्याला सांगितलं की एवढ्याची उंची किती विचारलं दिला, तेवढंच चेक लिही म्हणायचे. आता आपल्या घरामध्ये त्या शाळेचे हेडमास्टर आले आणि ते संकलन काय पण एक व्रत घेतल्यासारखं. साने डेअरी आहे पुण्यात प्रसिद्ध अंडरग्राऊंडला. साने आजोबांचं वय पण 80.
साने आजोबांना पण आयुष्यात खूप धाडस करायचं होतं, पण काही कारणामुळे करता आलं नाही काही काही गोष्टी त्यांना. त्यांनी मला एकदा बोलवलं आणि तेच आमचं गुरुकुल चालू होतं. तर त्याने विचारलं, तुम्ही गुरुकुलामध्ये सगळी राहता एकत्र, दूध कुठून आणता? म्हणतो बाजारातून. ते म्हणले, नाही, दूध 8 महिने तर माहिती सगळ्यांना फ्री, नुसतं दूध नाही, 50,000 आता टेला. म्हणले, अजून मी 50,000 जमवून देणार. आणि वेगळ्या पद्धतीने मदत केली या दोन्ही आजोबांनी. आणि एवढं नाही की एव्हरेस्ट मोहीम सक्सेस झाल्यानंतर हे दोघं आजोबा चितळ्यांचे पेढे घेऊन विमानाने काठमांडूला आले. अरे बापरे. अशा इतक्या गोष्टी घडल्या या निधी संकलनामध्ये की आम्ही खरंच ते सगळे प्रसंग वेगळे आहेत. पण परत मी मूळ मुद्द्याकडे जातो. तुम्ही जे विचारलं होतं ते असं होतं की हे सगळं करताना या सगळ्या अडचणी येत आहेत, हे सगळं करतोय आपण, त्यावेळेस जे काही इमोशन्स येत आहेत, जे काही गोष्टी करतायत, तर ह्या कंट्रोल करणं किंवा त्या परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेणं हे खूप महत्वाचं असतं. आणि असे प्रसंग आल्यानंतर तो अनुभवच तुम्हाला शिकवतो असं मला वाटतं. पण त्यासाठी माझ्या टीमने आम्ही पण सगळ्यांनी खूप वेगवेगळे सराव केला. म्हणजे फिजिकल फिटनेस तर करायला लागतो कुठल्याही खेळात आणि खेळायला, पण मेंटल फिटनेससाठी पण बरेच काम केलं. त्याच्यासाठी ब्रह्मविद्या साधक संघ म्हणून एक ग्रुप आहे, तर त्यांचं खूप मार्गदर्शन मिळालं आणि सातत्य सराव त्यांचा केला आम्ही. वा. आज ज्या वेळेला हे ऐकतोय की तुम्ही म्हणजे इतक्या लोकांनी मदत केली किंवा या एवढ्या लोकांनी सगळ्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी. हो, पण त्यातला तो विषय होता की तुम्ही विचारलं की कॉर्पोरेटची मदत झाली का नाही, तर मी सांगितलं की 2012 मध्ये खूप कमी सपोर्ट होता, पण आज तो सपोर्ट मोठ्या प्रमाणात गिर्यारोहणाला सुद्धा मिळू लागलाय. फक्त तुम्ही त्यांच्यावर पोहोचलं पाहिजे, तुम्ही काय करताय त्याचं व्यवस्थित प्रेझेंटेशन केलं आणि तुम्ही जे करताय याचा उपयोग समाजाला पण कसा होतोय हे कर. तुम्ही जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बघा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्गम भागामध्ये देशामध्ये जिथं अग्निशामक दुर्गम भागाचे अपघात घडतात, जिथं अग्निशामक दल पोचू शकत नाही, जिथं एनडीआरएफच्या जवानांना पण लवकर पोहोचता येत नाही, पोलीस पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी गिर्यारोहक बचावचं काम करतायत. ट्रेकर्स सगळे गिर्यारोहक ट्रेकर्स हे खूप मोठ्या प्रमाणात 2016 पासून तर आम्ही संघटितपणे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर म्हणून एक हेल्पलाईन सुरू केली. म्हणजे महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात कुठेही कोणी पडला, अपघात झाला तर त्वरित त्याला स्पीडी रेस्क्यू त्याचा केला जातो. अनेकांचे प्राण वाचवले. मोठमोठ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये गेल्या लोकांनी काम केले. आंबेराई घाटातली बस असेल, जी सगळ्यांना माहिती, मोठ्या प्रमाणात तिथं दापोली कृषी विद्यापीठाची लोक त्याच्यात मृत्यू पावली, ते सगळे मृतदेह काढायचे काम केले. कोकणामध्ये आलेला निसर्गवादाचा फटका असेल, पूर असेल, हे सगळ्यामध्ये गिर्यारोहकांचं खूप मोठं योगदान आहे. 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये जी ढगफुटी झाली होती आणि ज्यावेळेस कुमाऊमध्ये आणि गढवालमध्ये मोठ्या प्रमाणात ह्युमन लॉस झाला, तर गिरबीमध्ये एक संघ अख्खा 15 दिवस अगदी रिमोट एरियात धारचुल्याच्या पुढं त्या ठिकाणी काम करत होतो आम्ही. त्यामुळं तुम्ही नेमकं काय करताय, गिर्यारोहण करताय, ह्याची काय समाजाला त्याचा काय उपयोग, त्याच्या समाजाला कोणती प्रेरणा मिळते, तर हे सगळं तुम्हाला व्यवस्थित मांडता आलं तर तुम्हाला नक्की सपोर्ट होतो. नाही आज कॉर्पोरेटमध्ये सुरू झालंय आणि कॉर्पोरेटचं माउंटेन एक्सपिडिशनला पण सहकार्य करतात, आर्थिक सहकार्य करतात. मग तुम्ही आता बोललात 2012च्या मोहिमेबद्दल. 2013 मध्ये सुद्धा तुम्ही एक मोहीम काढली होती एव्हरेस्टची. तर लागोलाग म्हणजे एका वर्षाच्या अंतरानंतरच ही मोहीम का आली आणि म्हणजे त्यावेळेचे काय अनुभव होते तुमचे? काय झालं प्रत्येक 2012ला माझा संपूर्ण संघ 13 गिर्यारोहकांचा होता आणि 2012च्या मोहिमेदरम्यान असे काही प्रसंग घडले की माझ्या संघातले जे सगळ्यात फिट होते मेंबर, ते आपण असं म्हणू क्रिकेटच्या टीम मध्ये आपल्याकडे सचिन पण आहे, राहुल द्रविड पण आहे आणि मॅच सुरू झाले आधी पहिल्याच ह्याच्यात ते रनआउट झाले. अच्छा, ती परिस्थिती आली. म्हणजे ज्यांच्यावर माझा पूर्ण भरोसा होता असे भूषण आरचे, गणेश मोरे, आनंद माई, काही कारणामुळे त्यांना मोहीम सोडायला लागली, त्यांना परत यायला लागलं आणि हे खूप वाईट असतं. म्हणजे इतक्या अवघड मोहिमेसाठी इतकी तयारी केल्यानंतर तुम्हाला हातातोंडाशी आलेलं घास सोडून खाली यायचं, हे सगळ्यांसाठी म्हणजे त्यांच्यासाठी पण दुःखद होतं आणि आपण सगळ्यांना ते वाईट वाटत होतं. तर आम्ही ठरवलं बेस कॅम्पला 12 मध्ये की मी ठरवलं की यांना परत एक संधी द्यायची. ते ठरवलं तरी खूप अवघड होतं, कारण 2-3 वर्ष आमची ह्या एव्हरेस्ट मोहिमेच्या उघडण्यात गेलो, अक्षरशः दमलो होतो आम्ही सगळे. पण परत आम्ही कामाला लागलो. परत 90 लाख रुपये उभे करायचे होते, कारण एव्हरेस्ट बरोबर लोटचे मोहीम पण करायची होती, दुसरे करायचं. ती जोड मोहीम मी केली आणि म्हणून लोटचे केलं, कारण लोटचे पण नवीन होईल, त्याच्या शहराच्या एव्हरेस्टला यांना तिघांना संधी देता येईल आणि ही तयारी सुरू केली.
या मोहिमेसाठी आम्ही जेव्हा गेलो परत 13 परत एव्हरेस्टला आलो, त्यावेळेस सुरुवात तर खूप चांगली आली, कारण आम्ही मागच्या वर्षी आलो होतो, आम्हाला सगळं माहिती होतं, अनुभव होता. आणि कधी कधी आम्ही एकमेकांशी बोलतो, इतकं सहज आम्ही एक एक टप्पे कॅम्प 1 कॅम्प 2 आमचं सहज म्हणजे कुठे पार करत. अडचण नाही का पार करत गेलो. आमच्या गणवारी किती व्यवस्थित छान वाटतं यावर्षी आपल्याला, कोणी नजर लागत नको असंच म्हणायचो. असं करत करत आम्ही जेव्हा कॅम्प 3ला पोहोचलो, कारण कॅम्प 3 पर्यंतचा एव्हरेस्ट आणि लोकसेचा रस्ता एकच होता. मग आशिष माने हा लोकसे जाणार होता आणि मी, भूषण आरशे, गणेश मोरे आणि आनंद भाई आम्ही एव्हरेस्टला जाणार होतो. आता यावर्षी ठरवलं होतं मी सुद्धा की आपण पण एव्हरेस्टवरती चढाई करायची. 12ला ते शक्य नव्हतं, एवढा मोठा संघ होता. मी कॅम्प 2 पर्यंत जाऊन या सगळ्या संघाचं संचलन केलं. मग आम्ही कॅम्प 3 सोडला आणि कॅम्प 3 ज्यावेळेस आम्ही सोडला त्यावेळेस जे काही हवामानामध्ये बदल झाले, आपल्या पश्चिम बंगालच्या समुद्रामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला. एक अनप्रेडिक्टेड सायक्लोन आलं, त्याच्यामुळे खूप जोराचं वारं व्हायला लागलं. कॅम्प 3 सोडल्यापासूनच वाऱ्याचा प्रचंड वेग सुरू झाला आणि आम्ही खूप मुश्किलीने साऊथ कोलमध्ये पोहोचलो, म्हणजे 8,000 मीटरला. ज्यावेळेस साऊथ कोलला पोहोचलो त्या तंबू सुद्धा लावणं जिकरीत चालू होतं, म्हणजे कसे तंबू लावले आमच्या टेंटमध्ये शिरलो. आता यावेळेस काय आलं की कुठलेच संघ वर पोहोचले आहेत, बाकीचे सगळे संघ निम्म्या वाटेतून खाली फिरले, जे वर येत होते त्या दिवशीच्या विंडोसाठी. आम्ही मात्र वर पोहोचलो आणि अक्षरशः देवाला प्रार्थना करतो की तंबू लागू देत आणि आम्हाला तंबूच्या आतमध्ये जाऊ देत, कारण त्या अल्टिट्यूडला जर तंबू लागले नसते तर उघड्यावरती सर्वाइव्ह होणं कठीण होतं. आम्ही टेंटमध्ये गेलो. आता खरं तर रात्री 7-8 वाजता पुढची चढाई सुरू करायची असते लगेच. हो. आम्ही तंबूमध्ये जाऊन विश्रांती येऊन रात्रीची 10 वाजली. तेव्हा आता 10 नंतर चढाई कशी करायची सुरू, हा सगळा डोक्यात विषय सुरू झाला. वारं तर प्रचंड वेगाने वाहत होतं, ते थांबायचं म्हणजे स्टॉर्म सुरू झाले होते, थांबत नव्हतं. एका तंबूत मी, आमच्या सगळ्या शेर्पांचा सरदार कामे शेर्पा म्हणून खूप अनुभवी 16व्या एव्हरेस्टने आम्ही चढाई केली होती, तो रिंजी शेर्पा, आम्ही एका टेंटमध्ये होतो. माझ्या पलीकडे एक 8-10 फुटावरती गणेश मोरे आणि भूषण आरशे आणि त्यांचा शेर्पा टेंटमध्ये होते आणि तिसऱ्या तंबूमध्ये आनंद माली त्याचा शेर्पा होता. आम्हाला एकमेकांशी बोलता पण येत नव्हतं, म्हणजे वॉकी टॉकीत बोलायला इतका वाऱ्याचा आवाज होता. तर हे सगळं चालू असताना आमचा जो शेर्पा सरदार तो म्हणाला, त्या दुसऱ्या शेर्पाशी तो बोलत होता शेर्पा भाषेत, आणि त्यांना 1992 सालची आठवण आली, 91ची आठवण आली, 92 91ची. आणि ती 91ची आठवण अशी होती की 91 साली याच ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात हिमवादळ झालं होतं. 3 दिवस ते राहिलं आणि त्यावेळेस जगातल्या वेगवेगळ्या देशाचे 8 गिर्यारोहक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते. खूप मोठी ट्रॅजेडी झाली होती एव्हरेस्टमध्ये. त्या ट्रॅजेडीवरती नंतर पुस्तकं निघाली, टू द थिन एअर, तर फिल्म निघाली एव्हरेस्टची. तर त्या ह्याच्यात हे रेस्क्यूचं काम या दोघांनी केलं होतं. आणि ते जेव्हा मी ऐकलं, मला थोडी त्याची भाषा कळू लागली होती, तेव्हा मी लगेच कामी शर्माला म्हणाला की एवढं जर रिस्क असेल तर आपण खाली जाऊयात उद्या, आपण आपल्या बळशी दिवस भरपूर आहेत, आपण परत येऊ. कामी शर्माला पण सुचत नव्हतं काय करायचं, कारण एवढं वादळ सुरू झालेलं. पण तो म्हणला, मामा ये आप निकाल दिए मनसे की आप एक बार नीचे जाएंगे तो मैं आपको बोलता हूँ आपका एक भी मेंबर वापस ऊपर नहीं आएगा. त्या ऐकल्यावर मात्र मी एकदम सुन्न आलो, कारण खूप मुश्किलीने ही मोहीम परत उभी केली होती. आणि ही केल्यानंतर आता परत खाली जायचं आणि जर संधी आपली गेली तर खूप दुर्दैव होतं. मग या तिघांसाठी तर ते खूप वाईट होतं. आणि त्याची कारणं होती, कारण भूषण आरशे त्यांनी गिर्यारोहणामध्ये आपलं करिअर करायचं ठरवलं होतं, ते त्याचं लग्न ठरलं होतं, एव्हरेस्ट झालं म्हणून ते 1 वर्ष पुढे ढकललं लग्न. गणेश मोरे एका खूप मोठ्या कंपनीमध्ये कामाला होता, परमनंट नोकरी होती, त्याचा मुलगा 1 वर्षाचा होता, डोक्यावर होम लोन होतं 30 लाखाचं. हे सगळं असताना कंपनीचे काय पॉलिसीमध्ये त्याला शेवटच्या क्षणी त्याची रजा कॅन्सल झाली. आणि ती कॅन्सल झाल्यानंतर मी त्याला राजीनामा द्यायला लावला त्या कंपनीत. अर्थात तो काही लोकांशी बोलून की आल्यानंतर याला नक्की जॉब मिळेल परत, काही मोठ्या लोकांशी बोलून. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी किर्लोस्करचे त्यावेळेस MD होते, R. देशपांडे साहेब होते, प्राचे प्रमोदजी चौधरी आहेत, गार्डनचे मनी साहेब, यांच्या सगळ्यांशी बोललो की माझ्या एका गिर्यारोहक अशी वेळ आली की त्याला आता एव्हरेस्टचा ऑलिम्पिक सारखा शेवटचा चान्स आहे, पण त्याला रजा कॅन्सल केली. तर समजा मी त्याला रिझाईन करायला लागलो, तो त्याला आल्यानंतर नोकरी तुम्ही मिळवून द्याल का? ही सगळी माणसं म्हणाली खूप सोपं आहे आम्हाला, हे होईल, फक्त त्याची इच्छा आहे का बघ. आणि मग त्याला विचारून मी त्याला, आणि तो त्यांनी दिलेला राजीनामा त्याच्या घरी माहीत नव्हता, फक्त बायकोला माहिती होतं, त्या घरी माहीत नव्हतं, त्याच्या आमच्या सहकाऱ्यांना पण माहीत नव्हतं की त्याने असं काही देऊन आलाय. बरं. तो पूर्ण भरोश्यावर माझ्या आला होता. आनंद माईचं तरी ठरवतं आयुष्यात पुढे जाऊन ह्याच्यातच करिअर करायचं, असं सगळं मला माहित होतं काय.
तर मी कामी सर म्हणून खूप म्हणला, अरे काही करू आपल्याला झालं. तो म्हणला, मामाजी एक ही रास्ता है, हमें और ऑक्सीजन सिलेंडर लगेगा. तर तो ऑक्सीजन सिलेंडर त्या हाईटला तुम्ही आणू शकत नव्हतं एक्स्ट्रा. ते म्हणले एक दिन हम ज्यादा रुकेंगे. मग त्यांनीच सांगितलं मला की सोल्यूशन त्यांनी देतो, आप कीजिए किसी एक मेंबर को आप डाउन कीजिए और उसका एक शेरपा और एक मेंबर डाउन कीजिए, वो 6-7 ऑक्सीजन सिलेंडर हमारे पास रहेंगे. मी विचार केला की काय करता येईल आपल्याला या प्रसंगी. आणि एक जास्त नाही, मी 5 मिनिटं विचार केला. मला कुठंच शक्यता वाटत नव्हती की कुठून तरी ऑक्सिजन सिलेंडर मिळेल. आणि मग मी डिसिजन घेतला की असं जर वेळ आली तर मीच खाली जाईन. मी जेव्हा माझ्या कामी शरपाला सांगितलं सरदारला की कामी जाई ऐसं करते मैं नीचे जाऊंगा. कारण म्हणलं लीडर म्हणून माझ्याकडे 2 ऑक्सिजन सिलेंडर एक्स्ट्रा होते आणि 6 सिलेंडर माझ्याकडे होते. त्यानंतर माझा शेर्पा असे म्हणून आम्ही 9 सिलेंडर तिथं ठेवू शकत होतो. तो त्याने लगेच सांगितलं, नहीं नहीं आप लीडर आप मत जाइए, अभी आपका एज भी इतना है, 50 चल रहा है, किसी यंग मेंबर को भेजिए, वो वापस भी आ सकता है. मी त्याला म्हणलं ते मी ठरवतो काय करायचं, मला माहिती आहे. आणि मी ठरलं खाली जायचं. तर त्यावेळेस माझ्या पण मनात तुम्ही म्हणतो अशी एक क्षणभर पण आला विचार नक्की. आणि तो स्वाभाविक होता. तिथून तर फक्त 800 मीटर एव्हरेस्ट राहिलं होतं. अहो नव्हतं माझ्यासाठी. कुठेतरी वाईट वाटलं, पण ते थोडं आहे. पण नंतर मला सगळं दिसलं की अरे ह्यांचं ह्या एजमध्ये माझं आलं तर मला फारसा फरक पडणार होता किंवा नव्हताच फरक पडणार. पण या तिघांचं आलं होतं त्यांच्या आयुष्यात मोठा फरक पडणार होता. आणि मी डिसिजन घेतलं की आपण जायचं. आणि मग हा डिसिजन घेतलाय तर तो लगेच अंमलबजावणी, कारण मी पण ऑक्सिजन खात होतो. तर मी पहाटे 4लाच उठलो आणि 4:30ला मी तंबू बाहेर आलो माझ्या शेर्पाला घेऊन. आणि त्या तिघांना सांगितलं की खाली चाललोय. तर तिघांना तो शॉक होता. ते म्हणले नाही नाही मामा असं होणारच नाही, तुम्ही जायचं नाही आणि आपण काही करू. पण म्हणले बघा तसं तुम्ही आत्ता इमोशनमध्ये जाऊ नका, मी तुमच्याशी कॅम्प 2ला गेल्यानंतर बोलतो, तुम्ही फक्त ऐकायचं आत्ता. डोळ्यात पाणी काढलं त्यांनी, पण थांबायचं नाही. आणि त्या 9 बॉटल्स ठेवल्या आणि मी खाली निघालो. जेव्हा खाली निघालो तेव्हा एक चांगली बातमी आली की आशिषच्या तिकडे तेवढा प्रॉब्लेम नव्हता. तो लोचे करून मला कॅम्प 3च्या रस्त्याला मिळाला. आम्ही दोघं कॅम्प 2ला पोहोचलो. आणि त्याच्यानंतर 9 सिलेंडर असल्यामुळे ह्यांचा संपूर्ण तो दिवस बिनधोक होता. म्हणजे त्यांना कुठे धोका नव्हता. आणि सुदैवाने त्या दुसऱ्या दिवशी थोडं वाढ कमी आलं आणि 17 तारखेला यांची चढाई सुरू झाली तिघांची. आणि त्यांचे सबमिट झालं. तिघांना एव्हरेस्टवरती पोहोचले. मग पुढे झाल्यानंतर बरेच जण म्हणा की तुम्ही त्याग केला. मी काय खूप मोठं वाटत आहे. अरे त्यावेळेस ते माझं कामच होतं ना लीडर म्हणून, ती माझी जबाबदारी होती, माझं कर्तव्य होतं. तर मला असं वाटत नाही की मी काही वेगळं केलं. पण तो जो प्रसंग होता तो माझ्यासाठी खरंच वेगळा होता. म्हणजे अगदी जवळ जाऊन सुद्धा तुम्ही त्याच्यामधनं परत आलात आणि यू लुक्ड ॲट अ लार्जर गुड, त्याला आपण असं म्हणू की मोठं ध्येय किंवा मोठं चित्र तुम्ही बघितलं की या तिघांसाठी माझं माघारी जाणं हे गरजेचं आहे. आणि ती त्यावेळेसची अपरिहार्यता म्हणून ती तुम्ही स्वीकारली आणि तुम्ही माघारी पडला. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कधी कधी अशी घालमेल झाली का की आपण जो निर्णय घेतोय तो कितपत बरोबर आहे? हे घाईमेल होण्यासारखे प्रसंग असतात. पण म्हणजे असं मला वाटतं की आपण जर निर्णय घेतलेला बरोबर, आपल्याला एक आपला आतला आवाज नक्की सांगतो माणसाला हो की काय बरोबर आहे. तो जर नीट ऐकला आणि तो ऐकून जर निर्णय घेतला तर मला काय म्हणजे आतापर्यंत माझं जे काही मी म्हणेन गिरावणूक यश मिळालं तर त्याच्यावरच मिळालंय. म्हणजे परवाची अगदी 24 आत्ताची महिन्यापूर्वी आम्ही मोहीम थांबवली. इतकं अवघड चाललं होतं, वरती इतकं बॅड होतं. त्याच्यात जर आपण हट्ट केलं तर नक्की काहीतरी घडतं. तर मला असं वाटतं की आतला आवाज माणसं सांगत असतो तो थोडा ऐकला पाहिजे. आणि तो ऐकल्यावर निर्णय घेतला तर तुमचा निर्णय बरोबर निघतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे आपलं म्हणणं हे व्यवस्थित आपल्याला मांडता आलं पाहिजे त्याच्यामध्ये. आणि मला हे माहिती आहे की कुठली गिर्यारोहणाची मोहीम असेल किंवा त्यातली जी जोखीम असते किंवा सतत अनिश्चितता असते, ही जवळपास एखाद्या युद्धावरती जो सैनिक आहे जवळपास तसंच आहे. आणि ज्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपण वारंवार सांगतो की तो जो गिर्यारोहक आहे तो एका योद्धासारख्या किंवा एखाद्या सैनिकासारखंच सगळं करतो की ज्या वेळेला कुठलीही नैसर्गिक आपत्ती असते त्यावेळेला आपण सगळ्यात आधी सैन्याला पाचारण करतो. तसंच तुम्ही त्या रेस्क्यूसाठी ही टीम उभी केली आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत, सतत आपण समाजाला सारखं काहीतरी देत असतो आणि समाज आपल्याला
परत त्याचे आशीर्वाद भरभरून देत असतो. तर ह्याबद्दल सतत बोलताना तुमच्या मनात एक कृतज्ञता येते. 2012ची जी तुमची पहिली मोहीम होती एव्हरेस्टची, ज्याला आपण मला वाटतं गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद झालेली आहे. नाही गिरीवर नाही झाली, पण भारतातली त्याचा रेकॉर्ड असे की भारतातली सर्वात मोठी सिव्हिलियन एक्सपिडिशन सिव्हिलियन एक्सपिडिशन म्हणून आहे. तर त्यावेळेला 2012ला ज्या वेळेला सगळ्यात मोठी सिव्हिलियन एक्सपिडिशन तुम्ही करत होता, त्यावेळेला मानसिक दडपण तुमच्यावरती प्रचंड असेल, त्यावेळेला भावनिक दडपणही प्रचंड असेल, कारण की पहिल्यांदा एवढी मोठी मोहीम एवढ्या लोकांसोबत तुम्ही करताय म्हटल्यानंतर त्यावेळेला त्या गोष्टींचा अनुभव जरा सांगा. 2012ला खरंच खूप वेगळं होतं सगळं. म्हणजे सुरुवातीला पैसे जमतायत का नाही हा विषय होता. शेवटच्या 6 महिन्यात लोकांनी इतकं प्रेम केलं, म्हणजे आपण म्हणतो तन मन धन, अशा प्रकारे या मोहिमेवर वास्तव केला आणि तो 3.25 कोटीचा निधी जमला शेवटच्या 6 महिन्यामध्ये. मग एकदा तर अशी बातमी आली पेपरमध्ये, मराठी मुलांना पैसे कमी मिळते, तर आम्हाला राज ठाकरेंनी 10 लाख रुपयाचा चेक पाठवून दिला. त्यानंतर असं आम्ही भेटलो पण नाही, अगदी अनेक वर्षानंतर भेटलो. कुठल्याही त्याच्या बदल्यात काही अपेक्षा नव्हती, पण अशी मदत त्यांनी केली. असे वेगवेगळे अनुभव आले. काही म्हणजे आमच्यावर जे पत्रकार लिहित होते त्या पत्रकाराने आमच्यावर लिहिलं नाही, फक्त त्यांनी स्वतःची वैयक्तिक आम्हाला पैसे देऊन मदत केली. हे सगळं घडत होतं. आणि मग हे सगळं करताना मी हे मुद्दाम का सांगतो की ह्याचं पण एक वेगळं प्रेशर होतं. हो, म्हणजे एक दीपक लोखंडे म्हणून आहेत ICRC कंपनी त्यांची, तर खूप प्रेम करतात हे गिरीच्या सगळ्या संघावर. आणि त्यांनी काय केलं तर मोहीम निघण्यापूर्वी त्यांनी एक हॉल घेऊन आफ्टर रोडला एक यज्ञ केला की ही सगळी मोहीम सुखरूप होऊ दे आणि ही परत नीट येऊ देत. सगळ्या अगदी जे काही वैदिक पद्धतीने करतात तशा प्रकारचे पूर्वी राजकीय असे मोहिनी की तसं यज्ञ केलं. त्या सुमारास विजय आणि वीणादेव मृणाल कुलकर्णीचे आई वडील, तर त्यांनी पण एक अजून एक वेगळा सोहळा केला. म्हणजे 11 ब्राह्मण बोलवले, त्यांनी एक हॉल घेतला आणि या सगळ्या टीमला बसवून 1 तासाचं मंत्रपठण केलं. ते पण असं असतं की अशा प्रकारचे आशीर्वाद दिले, असे मंत्र म्हणले की सुरक्षिततेसाठी म्हणजे सगळ्यांची सुखरूप यावी, त्यांना कुठली इजा होऊ नये, अशा प्रकारचा एक सोहळा तो त्यांनी केला. तर अक्षरशः लोक देव पाण्यात आपण मंत्र ठेवून बसले होते हा संकल्प सिद्धीला जायला. आणि मग हे आम्ही जेव्हा निघालो तेव्हा खरंच होतं की 16 मार्च 2012 ज्या दिवशी नवी दिल्लीला राष्ट्रपती भवनामध्ये त्यावेळीच्या राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील त्यांच्या हातातून तिरंगा ध्वज जेव्हा आम्ही घेतला ना, तेव्हा आम्हाला त्याची अजून जबाबदारी वाढली. आपण नेहमी 15 ऑगस्ट 26 जानेवारी तर नक्की आपल्याला त्याचा अभिमान असतो, आपण तेव्हा ते सगळीकडे उभारून येतात, पण नेमका त्या तिरंग्यासाठी आपले सैनिक का प्राण देतात ते आम्हाला त्यावेळेस कळलं. किती महत्व असतं की आता हा तिरंगा आपल्याला राष्ट्रपतींनी हातात दिलाय, तर तो वर गेलाच पाहिजे एव्हरेस्टला, काही झालं तरी. ती जबाबदारीची जाणीव झाली. मग आम्ही कायम बेसकॅम्पला एक असं काम विचारायचं माझ्या मनात की अरे एवढ्या लोकांचे आज इथं लक्ष लागले, एवढ्या लोकांनी आपल्याला पैसे मदत केली, तेही मोहीम झाली पाहिजे. त्याचं एक मोठं दडपण होतं. आणि याच्यात माझ्या हातात किती गोष्टी होत्या. निसर्ग तर माझ्या हातात नव्हता. एखादी ॲव्हलॅन्स झाला असता, हिमवाद झाला असतं, माझे मेंबर आजारी पडले असते, म्हणून सक्सेस झाली असती का? कारण 1998 साली महाराष्ट्रातूनच मोठा प्रयत्न आला होता. म्हणजे पहिला नागरी मोहिमेचा प्रयत्न पुण्यातून झाला होता. कैलासवासी डॉक्टर DT कुलकर्णी आमचे मित्र आहेत, तो त्याचं नेतृत्व करतो. आणि 92 साली खूप चांगला अटेम्प्ट केला होता. आणि अगदी सगळी टीम साऊथ कोलच्या वर गेली होती, पण दुर्दैवाने डॉक्टर DT कुलकर्णी लीड होते मोहिमेचं आणि रेमंड जेकब शेवटच्या टप्प्यात असताना त्यांचा मृत्यू झाला आणि ती मोहीम थांबली. त्यानंतरचा प्रयत्न 98 साली झाला. ऋषिकेश यादव माझा मित्र आहे, ऋषिकेश यादवच्या नेतृत्वाखाली अखिल महाराष्ट्र गिरिजन महासंघाची मोहीम नेली आणि खूप कष्टाने त्यांनी तिबेटकडनं मोहीम आयोजित होती, पण पैसे कमी जमले म्हणून चायना साईडने झाली, नॉर्थकडनं झाली. आणि सगळ्यांना माहिती आहे सुरेंद्र चव्हाण जो गिर विमेचाच आहे, तो वरती पोहोचण्यात एक मेंबर आणि मग त्याच्यानंतर लावराज असे 2च जण चढू शकले मोठ्या संघात. आणि त्यानंतर ही सगळ्यात मोठी मोहीम होती 98 नंतर, मोठ्या गॅप नंतर. त्यामुळे एक वेगळं दडपण कायम होतं आणि ते दडपण घेतच मोहीम चालू होती. म्हणजे दडपणांची मालिका होती. म्हणजे आम्ही 9 दिवस लागतात बेसकॅम्पला पोहोचायला. तुम्ही बघा, आम्ही ज्यावेळेस बेसकॅम्पला पोहोचलो तर दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही उठलोय, सकाळी चहा घेतोय, ब्रेकफास्ट करतोय आणि बातमी आली की 9 वेळा एव्हरेस्ट चढलेला एका शेर्पाचा मृत्यू झालाय सकाळी. अरे आता वेगवेगळ्या कारणामुळे झाला होता. अति उंचीवर कुणालाही काही त्रास होऊ शकतो, पण आमच्यासाठी धक्का देत होता. अरे 9 वेळा चढलेला माणूस इथं बेस कॅम्पला त्याचा मृत्यू होतोय, तर आम्ही तर काय
सुरुवातच अशी झाली. त्यानंतर एप्रिलमध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली आणि कॅम्प 1 कडे जात होतो, त्यावेळेस एक मोठी घटना घडली. त्यावेळेस एक प्रचंड मोठा हिमप्रपात अवलांच झाला आणि माझा अख्खा संघ आम्ही अवलांचमध्ये अडकलो. तो अवलांच इतका मोठा होता, तो नॅशनल जिओग्राफीच्या एका फिल्ममध्ये शूट आहे की बेसकॅम्पला जी मंडळी होती त्यांनी सगळ्यांनी बाकीत केलं की यातनं कोणीच जिवंत राहणार नाही. पण परमेश्वर कृपेने आम्ही सगळे पावडर स्नोमध्ये होतो, सगळे जिवंत राहिले. तो एक मोठा धक्कादायक प्रसंग होता. तशीच मोहीम चालू होती. कॅम्प 3ला लोचे फेसला आहे, सरळ चढाई आहे. तिथं चढाई चालू असताना माझ्या टीम मधल्या भूषण हातचे डोक्यावरून एक दगड पडला. तर काय रॉकफॉल होता, दगड लिंबा एवढाच होता. हेल्मेट त्याचा आयएसओ मार्क होतं चांगलं कळतं, तरी सुद्धा ते क्रॅक होऊन त्याला हेड इंजुरी झाली. म्हणजे इतका जोर होता त्याचा. वेलोसिटीमुळे त्याला प्रॉब्लेम होता. आता त्याला रात्री जेव्हा ठेवलं, मी रात्री तर खाली आणू शकत नव्हतो, कॅम्प 2ला त्याला आणला. तो त्यावेळेस बेसकॅम्पला डॉक्टर होता, तो बोलत होता डॉक्टर त्याच्याशी, त्याला काही प्रश्न विचारत होता. त्याचा तो अंदाज बांधत होता त्याचा मेंदूला इजा झाली का नाही, तरी कन्फर्म होत नव्हतं. रात्री काहीच करू शकत नव्हतं. दुसरं की त्याला खाली आणायचं होतं, पण तोपर्यंतची जी घालत होती काय होईल त्याला काय झालं तर त्याला दुसऱ्याशी खाली आणला, त्याच्यानंतर खालीच ठेवलं त्याला. तो नंतर नीट झाला, हा भाग वेगळा. पण ते दडपणाने याच्यात मोहीम चालू होती आणि माझा संघ शेवटी पोचला. त्यात पोचताना शेवट 10 जण पोचले बेस झोन मध्ये साऊथ कोलला. आणि आता ती तारीख होती 18 मे. आता निघायचंय. साधारणतः संध्याकाळी 7-8 वाजता सगळे चढायला सुरुवात करतात आणि सगळ्या शेर्पाने सांगितलं तुम्हाला कधी निघायचंय. प्रत्येकाकडे चांगल्या क्वालिटीचा थर्मास होता आणि सांगितलं होतं की आता पाणी प्यायचं, थोडं निघायचं. तर सगळ्यांचा पहिला प्रसंग होता डेथ झोन मध्ये. त्याचं एक वेगळं दडपण होतं. पहिल्यांदा सगळे इतके हाईटला आले होते. एक मानसिक दडपण असतं कॅम्प 4ला आणि चढायला सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर प्रत्येकाकडं एनर्जी बार होते, म्हणजे अति उंचीवर खाण्यासाठी पटकन त्यांना कॅलरी भेटेल. ते आम्हाला भारताच्या सैन्य दलात करून DRDO करून देत होते. आणि तुम्ही पाहिलं तर एव्हरेस्टचा गिर्यारोहक चढाई करतो किंवा हिमालयात चढाई करतो, तो डाऊन शूट घालतो पायापासून डोक्यापर्यंत. जसं अंतराळ घालतात तशा प्रवासात शूट असतो. आणि गूस नावाच्या पक्षाच्या पिसापासून बनवलं होतं, मग तो त्या थंडीत पण गरम राहतं शरीर. तो घातला होता सगळ्यांनी. त्याच्या आतल्या पॉकेटमध्ये ते एनर्जी बार ठेवते सेफ राहत म्हणून. आणि चढाई सुरू झाली. एक 4-5 तास, शेवट 400 मीटर आहेत. 400 मीटर चढाई झाल्यानंतर त्या कुणाला तहान लागली असेल त्याने आपली थर्मास ओपन करायचा प्रयत्न केला. एकाचाही थर्मास ओपन झाला. आणि त्याचं कारण असं होतं की चुका होतात. तर किती प्रॅक्टिस केली, सराव केला तरी चुका काही होतात. आणि छोटी चूक झाली ती प्रत्येकाकडून झाली की त्यांनी जेव्हा कॅम्प सोडायच्या आधी, चढायला सुरुवात करायच्या आधी जेव्हा सगळ्यांनी थोडं पाणी पिलं, तो थर्मासचं झाकण बंद करताना प्रत्येकाने चूक झाली की त्याच्या बाहेरच्या वर आलेलं बाष्प जे होतं ते पुसायचं, ते पुसलं कुणाच्याच लक्षात आलं नाही. आता तेच तिथं -45 डिग्री टेम्परेचर होतं. त्या टेम्परेचरला ते बाष्प काही क्षणात त्याचं बर्फ झाला, तो सील झाला थर्मास. म्हणजे तळात डबा नुसतं उठवास केला तरी तो हवेत त्याचा बर्फ होत होता. ते लक्षात ठेवालं. म्हणजे आतमध्ये पाणी वाजत होतं, अगदी आईस एक्सनी मारलं, दगडावर आपटलं तरी थर्मास काही निघालं झाकण. त्यामुळे संपूर्ण चढाईमध्ये कुणाला पाणी पिता आलं नाही. अरे बापरे. आता हीच गोष्ट त्यांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत आली. आता भूक लागल्यावर एनर्जी बार काढण्याचा प्रयत्न केला तर एकालाही काढता का आलं नाही, कारण इथं जे डाऊनफूटचं चेन बंद होत संपते त्या ठिकाणी ऑक्सिजन मास्कचं आउटलेट होतं. तर उच्छ्वासाचं सगळं बर्फाची गोळी झाली होती. तो चेन उघडणं शक्य नव्हतं. तेव्हा आतमध्ये पॉकेटमध्ये एनर्जी बार आहे, खाता येत नाही, पाणी आहे पण पिता येत नाही. अशा अवस्थेत दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 मेला सकाळी 8:30 वाजता माझ्या टीम मधला टेकराज अधिकारी पहिल्यांदा त्या माथ्यावर पोहोचला आणि त्याच्या पाठोपाठ 11 पर्यंत माझ्या टीम मधले एक जण पोहोचले. तो दिवस पण खूपच म्हणजे माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त, तुम्ही जर प्रश्न असा केला की भाऊ कधी तुम्हाला जास्त टेन्शन आलं किंवा प्रेशर घेतलं, तो दिवस होता 19 मेचा. त्याचं कारण हे होतं की 19 मेला सकाळी जेव्हा मला टेकराज अधिकाऱ्यांनी डोक्यावर कॉल दिला आणि सांगितलं, एकच वाक्य तो बोलला, मामा मी वर एव्हरेस्टच्या समिटवर पोहोचलोय आणि बाकीची येत आहेत, एवढं बोलला आणि कट झाला. सकाळी 8:30-9:15 दरम्यान आमचं जे बोलणं एक वाक्य झालं. त्याच्यानंतर 19 मेला रात्री 9 पर्यंत माझ्या संघाशी माझा कॉन्टॅक्ट नव्हता. बापरे. आणि त्याची कारणं वेगळी होती. आणि फक्त माझंच नाही तर बेसकॅम्पवर त्या दिवशी ज्या ज्या मोहिमेचे संघ वरती गेले होते त्यांचा खाली बेसकॅम्पवर कोणाशी कॉन्टॅक्ट नव्हता. कारण नंतर हवा जी खराब झाली त्याच्यामुळे प्रत्येकाच्या बॅटरी डाऊन झाल्या ऑपरेटरच्या.
सॅटेलाइट चालत नव्हते आणि एकाचाही कॉन्टॅक्ट आला नाही. आणि मग इकडे वेगळं नाट्य सुरू झालं. इकडे वेगळं नाट्य असं झालं की जसं जसं उशीर होत गेला तसं तसं पुण्यामध्ये चिंतेचं वातावरण आलं. म्हणजे पुण्यातल्या आमच्या ऑफिसमध्ये 100-150 लोक जमले होते. सगळे प्रेसच्या उभी व्हॅन उभे होते. अरे बापरे, कारण 11पर्यंत 12पर्यंत सगळं न्यूज बातमी यायला पाहिजे. यायला पाहिजे. आणि बातमी येत नाही याचा अर्थ काहीतरी वरती घटना घडली, वाईट घटना घडली आणि ते सांगत नाहीत असं लोकांनी अंदाज काढला. आणि त्या रुमर्समुळे खाली गिरीप्रेमीत जमलेले प्रत्येकाचे नाते सगळे हतबल झाले. खालून मला फोन होते. मी बेस कॅम्पला फोन घ्यायचं पण बंद केलो. आणि दुपारी 4-4:30ला तर दुसऱ्या टीमचे काही लिडर ते माझ्याकडे आले. त्यांनी मला गणित मांडून दाखवलं की ऑक्सिजनचं एक बॉटल एवढे चालते अंदाजे 7-8 तास. तुमच्या पैसे एवढ्या बॉटल आहेत तर आता तुमच्यातलं कोणी जिवंत असणं शक्यच नाही. इतका उशीर झालाय चढायलाच. पण त्यावेळेला तुम्ही बेस कॅम्पला मी होता. बेस कॅम्पला होतो. माझ्यावर ऑक्सी सॅरपा मला मी करतो. तो एक्सप्रेसचा लिडर आहे. ते सॅरपा सगळे लीड करत होता. भूषण अर्चे माझ्यावर होता. आणि प्रचंड तणाव आहे मला. कारण त्यांनी जे सांगितलं त्याच्यात पण तथ्य होतं. आता जर अजून बातमी येत नसेल तर ते खाली कधी उतरणार. ऑक्सिजन तर संपला असेल सगळ्यांचं. त्यात काही लोकांनी रुमर आणलं की लाल डाऊनसूट आमच्या सगळ्यांचे होते. काही इंडियन्स लाल डाऊनसूट घातलेले त्यांची डेथ झाली. अरे बापरे, हे सगळं ऐकलं तो अंशू शर्मा मला मित्र तो अनुभव येत होतो. अनेक वर्ष तिथं मोहिमा लीड करतोय. त्यांनी त्या कॅनडियन लीडर विचारलं की तुझ्या टीमशी कॉन्टॅक्ट झालाय का. तो नाही म्हणला. मग तो झाला नसेल का तो म्हणला तर तू इथून चालू लाग. तू कट्यावरून सांगतोस. तुझे इथं गेला तर तुला मारे का तू सांगितलं नाही. आणि मग अंशू शर्मानी मला सांगितलं मामाजी आपण काळजी करू नका. तू नाही होणार काही. दुसरं काय तर झालं असेल आप चिंता मत कीजिए. आणि मग त्यांनी साऊथ कोलला कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केला. जे बाकीचे शेर्पा त्याचे मित्र होते त्यांना. आणि मग त्याच्यात त्याला एका शेर्पाशी कॉन्टॅक्ट झाला. तेच त्याने शेर्पाने सांगितलं की एकच काम कर. संध्याकाळी 7 वाजता तो कॉन्टॅक्ट झाला की आमच्या इंडियन टेंटला शोधून काढ कुठे आमचा टेंट आहे. तुला आम्ही $500 देतो त्या कामाचे. आणि आम्हाला फक्त एक कॉल लावून दे पुण्यात खाली फक्त टेंट शोधून आणि कॉल करण्यासाठी. कसं असतं प्रत्येक साऊथ कोलला जेव्हा तुम्ही चढाई तोडत तुमच्या म्हणजे पूर्ण गलित गात्र आले असतं अंग. त्या कॅम्पला ह्या कॅम्पमधून दुसऱ्या कॅम्पला जायला पण शक्य होत नाही. ताकद राहत नाही. पण ती मात्र त्याची लागू पडली. $500 वेतन म्हणतात. तो शेर्पा गेला. आणि रात्री 9 वाजता आनंद बरोबर माझं पहिल्यांदा बोलणं आला. त्यांनी मला सांगितलं की मामा आम्ही सगळ्यांनी क्लाइंब केलंय. माझ्या तंडातले 8 जण वरती चढले होते. आम्ही सगळे चुकून मी बजावून विचारलं काय आलं. थोडं फक्त माझं आणि गणित झालं नाही. तो एक प्रसंग वेगळा काढला. पण 8 जणांचं इकडे चढाई झाली. सगळे सुखरूप आहोत आम्ही. आणि फक्त वॉकीटॉकी आमच्या बंद झाल्या. सॅटेलाइट काम करत होते म्हणून कॉन्टॅक्ट झाला नाही. आणि त्यावेळेस माझा जीव वाड्यात पडला. असे अनेक प्रसंग मोहिमांमध्ये मी म्हणतो ना आपण की इतके वेगवेगळे विचार नाही. सगळ्या स्वाभाविक असतं की असं काही झालं पहिला वाईट विचार मनात येतो. पण तो कंट्रोल करणं महत्वाचं होतं. मला खालच्या पुण्यातल्या लोकांना पण कंट्रोल करायला लागणार होतं. पण हे सगळं घडत. हे ज्या वेळेला असे धीर देण्याचे प्रसंग असतात किंवा कोणीतरी वाईट बातमी आणतं त्यावेळेला मनात चलबिचल सुरू असते. पण ती बाहेर दाखवता येत नाही. आणि हा सगळ्यात मोठा भावनिक गोष्ट असतो. आता गोष्ट एका ध्यासाची तुमच्या पुस्तकात एव्हरेस्टबद्दल तुम्ही सगळं दिलंय. तर एव्हरेस्ट त्याच्यानंतर मेरू मकालू लोत्से अशा बऱ्याच मोहिमा आणि 8000 हे शेवटपर्यंत तुमचे प्लॅन्स काय आहेत. याच्या पुढे तुम्ही याला कुठे घेऊन जाणार आहात. बरोबर. जे खरं तर गिरीप्रेमीची एव्हरेस्ट मोहीम का करायची त्याच्यामध्ये खूप वेगळी कारण होती. त्यातलं एक सगळ्यात मोठं कारण होतं की हा खेळ आहे. हा काही छंद नाही. हा एक धाडसी खेळ आहे. म्हणजे या खेळात ज्याला याचे काय तो भटकंती कोणी करू शकतं. ट्रेकिंग कोणी करू शकतं. पण ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये ज्याला पीक क्लाइम्बिंग करायचं त्याला ॲथलीटसारखं खूप कष्ट करायला लागतात. त्याचं स्वतःचं शरीर तसं कणखर बनावं लागतं. मानसिक कणखरता खूप लागते. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी जमतात. फार पूर्वी आम्ही करत होतो. आमच्या आधीची पिढी करत होती. अनेक लोक की हे कशाला करता तुम्ही असंच. म्हणजे घरातले लोक म्हणून म्हणा की कोणी सांगितलंय सुट्टी दिवशी घरी बसा चांगलं काहीतरी करायला. कोणी सांगितलंय जायचं तिथं पोजवायचं परत जीव धोक्यात घालायचा. फार तर फुटबॉल खेळा. ते काय मिळतं त्याचं उत्तर करा आम्हाला द्यायचं होतं. आणि या खेळाचं महत्व काय आहे हे लोकांना सांगायचं होतं. त्यासाठी ही मोहीम होती. यातनं जो संदेश देत होता तो मला आम्हाला असं वाटतं की बऱ्यापैकी तो गेलाय. कारण आज आम्ही पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणात ॲडव्हेंचर कल्चर आपल्या राज्यात देशात आपल्या शहरामध्ये रुजलंय. साहस केल्यामुळे
साहस करायचं म्हणजे प्रत्येकाने जाऊन एव्हरेस्ट चढलं पाहिजे असं नाही, पण कुठेतरी फिजिकल ते केलं पाहिजे. त्यासाठी कुठल्या तरी डोंगरात गेलं पाहिजे. तुम्ही एका छोट्या टेकडीवर पण पडा, मिळाले तुम्हाला काय मिळालं? एव्हरेस्ट असेल किंवा कुठल्याही शिखराच्या माथ्यावर पोहोचतात तर काय मिळतं, हा प्रश्न असतो. काय मिळतं तुम्हाला? म्हणजे सह्याद्री जेव्हा रॉक क्लाइम्बिंग करतो तिथल्या गावकऱ्यांना तर विश्वास होतो. त्यांचं म्हणणं असतं नाही तुम्ही एवढे चौक्यात चढताना वर कडे काय तरी वरती आहे किंवा सरकार बघतीच देत त्या जे तुम्ही जाणार त्याने कसं सांगायचं काय मिळतं आम्हाला प्रश्न असतो. पण खरं सांगतो म्हणजे मी अनेक वेळा सांगतो की काय मिळतं गिर्यारोहण केल्यामुळे काय मिळतं हा अनुभव घेण्याचा विषय. मी आता इथं मी 2 तास जरी बोललो तरी कमी पडतील ते. तो अनुभव घ्या म्हणजे तुम्ही करून पहा. एक छोट्या टेकडीवर एका छोट्या पर्वतावर तुम्ही तुमच्या हातापायाला त्रास होईल, नक्की शरीराला त्रास होईल चढताना, पण तुम्ही चढून जा. मग वर गेल्यानंतर तुम्हाला जे वाटेल तुम्ही जे काही जग पाहाल तिथून तुम्हाला स्वतःबद्दल अरे मी हे करू शकलो किंवा मी हे करू शकले ही जी भावना तुमच्यामध्ये येईल तुमचं तुम्हाला प्राऊड फील करेल आणि तुम्ही बदलून जाता. त्यामुळं ह्या सगळ्या चढाया खूप काही शिकवून जातात आणि ह्या मोठ्या चढाया तर खूपच वेगळ्या आहेत. का संदेश या मोहिमेतून आम्हाला खरं तर द्यायचा होता ते झालं. पण हे सगळी अष्टावधानी मालिका कल्याणाचं आत्ता तुम्ही म्हणताय पुढं काय, तर पुढं गिरीप्रेमी अजून खूप वेगळं करते. की गिरीप्रेमी काय करते तर गिरीप्रेमी भारताचे अवघड शिखरांना जे चॅलेंजिंग पिक्स आहेत अतिशय कठीण तांत्रिकदृष्ट्या आहेत त्यावरती मोहिमांचं आयोजन केलं. म्हणजे 2021 मध्ये माउंट बंदा आपल्या गडावली मधलं फक्त 6,500 मीटरचं पीक आहे. एव्हरेस्ट 8,850 आहे. तर हे 6,500 मीटरचं पीक आजपर्यंत जेव्हा भारतीय मोहीम सक्सेस झाली होती इतकं अवघड आहे. अजून सांगतो की खूप याच्यामध्ये सगळं वेगळं आहे. म्हणजे एव्हरेस्ट केलं म्हणजे सगळं झालं तर असं नाहीये. गिर्यारोहण जे 6,000 मीटरचं पीक सुद्धा तुम्हाला शक्य होणार नाही इतके अवघड आहे काय काय पीक. प्रश्नास त्यातलं 6,500चं म्हणतात त्याच्यावरती पहिली भारतीय चढाई गिरीप्रेमीच्या संघाने केली 2021 मध्ये. अच्छा. अगदी 2023 मध्ये मेरू म्हणून जो पर्वत आहे जो आपण आपल्या सगळ्यांना स्कंदपूर्णापासून बघा तुम्ही ज्याचा उल्लेख आहे स्कंदपूर्णात की ज्या मेरू पर्वतची रवी करून समुद्र मंथन झाले असं सांगितलं जातं तो मेरू पर्वत जो पृथ्वीचा सेंटर पॉइंट आहे असं ज्याला म्हणतात तो मेरू पर्वत गडवाली मध्ये तो खूप अवघड कठीण आहे चढायला. तर त्याच्या वेस्ट फेसनी पहिली भारतीय नाही तर जगातनं पहिली चढाई आमच्या संघाने केली. मी त्याचं नेतृत्व करत होतो. माझ्या संघातल्या सदस्यांनी त्याच्यावरती चढाई केली आणि त्याच मेरू पर्वताचा ईस्ट फेस यावर्षी आम्ही अटेम्प्ट करत होतो. यावर्षी झालं नाही पण पुढच्या वर्षी नक्की करू. तर भारतातले तांत्रिक दृष्ट्या अवघड शिखरांचे आव्हानं घ्यायचं काम गिरीप्रेमी करते. गिरीप्रेमीची गिर्यारोहक करतायत पण त्याचबरोबर गिरीप्रेमीचे नवीन फळी गिर्यारोहक ती सुद्धा वेगवेगळी चॅलेंजेस घेते. त्यांच्या पण मोहिमा जातात. गिरीप्रेमीच्या महिला पण खूप चांगल्या मोहिमा करतायत आणि हे सहकार्य करत असताना अजून काय करते गिरीप्रेमी तर 2015 मध्ये आम्ही भारतातली साऊथ इंडियातली म्हणून आपण पहिली माउंटेन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केली. अच्छा. गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेन जे आहे आता 10 वर्ष या वर्षी पूर्ण होतील त्या या आमच्या गिर्यारोहण इन्स्टिट्यूटला प्रशिक्षण संस्थेला. आणि या ठिकाणी आम्ही एक वेगळं काम करतोय. आम्हाला असं वाटतं की समाजातल्या सगळ्यांनी साहस केलं पाहिजे कुठं ना कुठं आणि त्याच्याबरोबर शिक्षणामध्ये साहस हा विषय असलाच पाहिजे. ॲडव्हेंचर मधली पार्ट ऑफ एज्युकेशन त्यासाठी आम्ही धडपडतोय. इन्स्टिट्यूटमध्ये प्रामुख्याने जे काम चालतं ते 10 ते 16 या वयोगटातल्या मुलामुलींसाठी चालतं. त्यांच्यासाठी आम्ही आव्हान निर्माण उडाण असा एक 5 वर्षाचा करिक्युलम डेव्हलप केला. त्याला खूप रिस्पॉन्स आहे. ते अगदी योग्य आहे. मुलांना एका वेगळ्या क्षेत्रात चॅनलाइज त्यांच्यातली जी ऊर्जा आहे ती चांगली चॅनलाइज करण्याची आणि त्यांची पर्सनॅलिटी बदलून टाकण्याची. कारण गिर्यारोहण काय शिकवतोय ना त्याचे जे व्हॅल्यूज आहेत तर त्या व्हॅल्यूज तुम्हाला आत्मसात करायचा असेल तर नक्की या गोष्टीची आवश्यकता आहे. आणि तुम्हालाही माहिती म्हणजे हा खेळ जो आहे ना प्रत्येक खेळाचं म्हणजे खो खो खेळायचं त्याचं एक तसं ग्राउंड असतं त्याला ते 2 खांब असतात. कबड्डीसाठी एक साधं ग्राउंड असतं. व्हॉलीबॉलचं नेट असतं. क्रिकेटसाठी बॅट बॉल आहे. या खेळाचं ग्राउंड काय आहे या खेळाचं ग्राउंड निसर्ग आहे. म्हणजे गिर्यारोहण करण्यासाठी मग तुम्ही ट्रेकिंग करा क्लाइम्बिंग करा तुम्ही निसर्गात जाता आणि मग निसर्गाचा कॅनव्हास इतका मोठा आहे. त्या ठिकाणी असंख्य गोष्टी तिथलं माती पानं फुलं पक्षी तिथल्या गोष्टी इतक्या गोष्टी आहेत निसर्गात त्या सगळं पाहणं जवळ त्याचा अनुभव घेणे तिथली माणसं डोंगरातली हे तुम्हाला बदलून टाकते. हे एक्सपिरियन्शियल लर्निंग नक्की. तर हे काम गिरीप्रेमी घेतलंय. भारतातला पहिला डिप्लोमा इन माउंटेनिंग अँड ॲडव्हेंचर स्पोर्ट्स हा गिरीप्रेमींनी आमच्या इन्स्टिट्यूटने जे सावित्रीबाई पुणे विद्यापीठावर सुरू केलाय. 3री बॅच आता बाहेर पडतीये. अनेक छोटे मोठे कोर्सेस करिक्युलम बेसिक प्रोग्रामिंग कोर्सेस अनेक प्रकारचे कोर्सेस आहेत
समाजातल्या सर्व गटात मी आता 50चा आहे, मला नाही जमलं आतापर्यंत, पण मला आता करायचं त्याच्यासाठी कोर्स आहे, कॉर्पोरेटसाठी वेगवेगळे उपक्रम आहेत. या सगळ्या गोष्टी इन्स्टिट्यूटमधून होतात आणि आमची धडपड चालली जिथं जिथं एज्युकेशन आहे, मग ते कुठलंही एज्युकेशन असू दे, MBAचं असू दे, केटरिंगचं असू दे, टुरिझम, त्या प्रत्येक एज्युकेशनमध्ये ट्रेनिंगमध्ये ॲडव्हेंचर हा एक विषय असला पाहिजे यासाठी धडपड करतोय. आणि ते काम एक पॅशनेट टीम माउंटेन युनिव्हर्सिटी करते इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून. खूप खूप छान वाटलं ज्या वेळेला तुम्ही हे सगळे प्लॅन सांगितलेत. मी पहिल्यांदा ज्या वेळेला 14व्या वर्षी पिंडारी आणि काफनी ग्लेशियर ट्रेक केला, त्याच्यानंतर मी त्या ट्रेकिंग या प्रकाराच्या प्रेमातच पडलो की 2021ला मग एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक असेल किंवा अजून काही असतील, कैलाश मानसरोवर ट्रेक 1993मध्ये मी केलेला. प्रत्येक गोष्टीमध्ये मी सांगतो की ट्रेकिंग तुम्हाला आयुष्यात बरंच काही शिकवतं. अनिश्चितता कशी हाताळायची, जोखीम पत्करल्यानंतर ती कशी पूर्णत्वास न्यायची, कुठलंही ध्येय हे पूर्णत्वात नेण्यासाठी मनाचा कणखरपणा हे ट्रेकिंगमधनं येतं. आणि एक सांघिक भावना, नेतृत्व गुण, या सगळ्या गोष्टी ज्या आपण बोलतो त्या आपल्याला ह्यात असल्या साहसी खेळातूनच मिळतात. त्यातलं गिरीप्रेमीचं आत्तापर्यंतचा प्रवास आणि आत्ता तुम्ही जे काही पुढे केलेलं आहे त्याच्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा. शेवटचा प्रश्न, येणाऱ्या गिर्यारोहकांसाठी किंवा धाडसी खेळ ज्यांना करायचे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, काय तुमचा सल्ला असेल त्यांच्यासाठी? आता प्रत्येक जे आम्ही पाहतोय, सगळे आपण पाहतोय ना की थोडं याच्यामध्ये खूप वेगळं पण घडतंय की ॲडव्हेंचर टुरिझम खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. समाज माध्यमाचं पण आता प्रमाण खूप आहे, सोशल मीडियामध्ये यूट्यूब पाहणं, इंटरनेटवरनं गोष्टी पाहणं, आणि मग ते करायला लोक जायला लागले. तर मला त्या लोकांना सांगायचं ज्यांना साहस करायचं, भटकंती कोणी करू शकतं, पण ज्यांना या ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये यायचं आहे ना, त्यांनी मात्र यासाठी योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे, योग्य पद्धतीने त्यातलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्याचा सराव करून या सगळ्या गोष्टी. कारण बघा ॲडव्हेंचर किंवा साहस म्हणले की त्याच्यामध्ये धोका आलाच. ॲडव्हेंचर म्हणलं की रिस्क आहे, आणि या ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये कुठल्याही छोटी सुद्धा चूक तुम्हाला काहीतरी पनिशमेंट देते, आणि ती पनिशमेंट अगदी तुमच्या जीव प्राण जाण्यापर्यंत आहे. त्यामुळं आपलं जीवन अमूल्य आहे. कुठेतरी काहीतरी रील बघतोय आणि मग तसं कुठेतरी चढायची प्रयत्न करायचा, कुठेतरी हिमालयात काही अनुभव नसताना हिमालयात जायचं, अल्टिट्यूडला गेल्यावर पण तिथली पथ्य पाहायचे, कमी वेळात उंची गाठायची, अशा अनेक गोष्टींमुळे अनेकांचे जीव प्राण गेलेले आम्ही पाहतोय. तर या सगळ्यांना सांगत की ज्यांना नक्कीच ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करा, जरी त्याच्यामध्ये धोका असला तरी ती कॅल्क्युलेटेड रिस्क घेता येते. मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी 45 वर्ष गिर्यारोहण करतोय. मला आणि तुम्हाला मग भीती नाही का वाटत, तुम्हाला रिस्क किती घेता? मला मी अगदी मध्यपणात सांगतो की मला डोंगरात असताना खरंच अशी भीती वाटत नाही काहीतरी होईल. त्यापेक्षा पुण्यात रस्ता क्रॉस करताना नक्की भीती वाटते, इतकी रिस्क इथं आहे सध्या. पण हे म्हणून मी सांगतो की ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांनी याची पूर्ण माहिती घेऊ, योग्य ठिकाणी त्याचं शिक्षण घेऊन. आज पुण्यामध्ये गार्डियन गिरीप्रेमी सारखी शिक्षण संस्था आहे, उत्तरेमध्ये हिमालयामध्ये अनेक नॅशनल इन्स्टिट्यूट आहेत, NIM आहे, HMI आहे, WHMIचं नाव बदललं आहे, अटल बिहारी वाजपेयी वेलकमला संस्था आहे. तर या ठिकाणी या ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचं प्रशिक्षण मिळतं. ही सगळ्या सुविधा अनेक ठिकाणी आहेत. पूर्वी ह्या काही नव्हत्या, खूप कमी होत्या, कमी जणांना याची माहिती होती की ह्या घ्या, स्वतःला तसं बनवा, कणकर, आणि मग नक्की साहस करा. आपल्यापेक्षा मोठ्या प्रमाणात परदेशामध्ये आपण पाहिलं तर खूप हाय लेवलचं ॲडव्हेंचर लोक करतात, वेगवेगळं. गिर्यारोहण हे मदर ऑफ ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असं म्हणलं तर गिर्यारोहणाला. हो, जमीन, हवा, पाणी या तिन्हीमध्ये 100पेक्षा जास्त स्पोर्ट्स आहेत ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. या सगळ्यांमध्ये गिर्यारोहण खूप महत्त्वाचं आहे. पण ह्या एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर करताना सुद्धा तिथं अपघाताचं प्रमाण का कमी आहे? तर ते सगळी लोक खूप तंत्रशुद्ध पद्धतीने ते करतात. आपल्याकडे ते करण्याची गरज आहे. आपल्याकडे ॲडव्हेंचर टुरिझममध्ये हल्ली अपघाताचं प्रमाण वाढले, तर मी सांगेन की माहिती करून घ्या. सगळ्यांना जमू शकतं, परत मी सांगतो काय की सगळ्यांना जमू शकतं, पण त्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळ्या गोष्टीचं केलं ते सगळ्यांना जमू शकतं. जरूर करा. तुम्ही जे मगाशी उल्लेख केलं हे सगळ्या गोष्टी ज्यातनं घडतात, माणूस निर्णय घ्यायला शिकतो. कारण गिर्यारोहणामध्ये त्या क्षणी निर्णय घेणं खूप महत्त्वाचं. डिसिजन मेकिंग जे आहे ना ते कुठं शिकायचं, मॅनेजमेंट कुठं शिकायची, सगळी मॅनेजमेंट तुम्हाला करायची असते. आधी प्लॅनिंग करायचं असतं. एखाद्या मोहिमेला जायचं, तिथं काही मिळणार असतं, मग त्याचं मायनर प्लॅनिंग आधी करायचं. ॲक्युरेट
प्लॅनिंग, तुमचं गोल ठरवायचं, काय करायचं, मग त्याचं प्लॅनिंग करायचं, मायक्रो प्लॅनिंग करायचं. त्याच्यामध्ये तिथं जर अडचण आली तर तुमच्याकडे बी प्लॅन काय आहे, काय करा, रेस्क्यू कसं करणार, तुमच्याकडे बचाव कसं करणार, ह्याचं पण सगळी पूर्वतयारी करा. मग त्याचं एक्झिक्युशन प्रॉपर करायचं. म्हणजे किती मोठा विषय मॅनेजमेंटचा. मी माझ्या सगळ्या यशस्वी मोहिमांमध्ये माझ्या सगळ्या गिर्यारोहकांना काम सांगतो की तुम्ही जर त्या मोहिमेचं प्लॅनिंग चांगलं केलं, एक्झिक्युशन चांगलं केलं, तर तुमची मोहीम 60% तिथं यशस्वी आहे. 40% तुम्हाला क्लाइम्बिंग करायचंय. पण तुमचं प्लॅनिंग जर नीट नसेल आणि नीट नसेल तर एक्झिक्युशन नीट होणार नाही, तुमची मोहीम तिथंच थांबेल. तो खूप मोठा मॅनेजमेंटचा धडा या गिर्यारोहणाच्या सगळ्या मोहिमांमधून मिळतो. पण नक्की हे सगळ्यांनी करावं. आणि सगळ्यांनी, मी म्हणतो, मी परत सांगतो की मोठ्या मोहिमा केल्या पाहिजेत असं नाही, पण कुठेतरी छोटी डोंगरातली चढाई उतराई नक्की करावी. अगदी कुठल्याही वयात ती करता येते. आणि ती केल्यानंतर जे तुम्हाला मिळतं स्वतःला, हे जे ना प्रत्येकची खूप वैयक्तिक आणि सोशल फायदे आहेत. म्हणजे परदेशात बघा, तुम्ही जर बघितलं तर लोक सहजपणे विकेंडला बऱ्याच गोष्टी करतात. बंची जंपिंग करतंय, कोणी स्कुबा डायव्हिंग करतंय, कोणी स्केटिंग करतंय. त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे उपलब्ध आहे. का तर समोर जेव्हा ती मंडळी कामावर जातात तेव्हा ती इतकी एनर्जेटिक असतात की त्यांचं काम अजून वाढतं, म्हणजे त्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढते. एखाद्या व्यक्तीची वाढते म्हणजे त्याच्या ऑर्गनायझेशनची वाढते, म्हणजे त्याच्या देशाची वाढते. हे गणित त्यांनी ओळखलंय. हे सगळं आपल्याकडे पण घडू शकतं, घडत पण आहे. हल्ली हे लोकांना पटू लागले आणि खूप चांगले दिवस आहेत हे सगळ्यांना. तर मी हेच सांगेन, जरूर करा. आपल्या सरकारने जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आणली 2020 याचा अंतर्भाव आहे लीडरशिप, लाईफ स्किल, ॲडव्हेंचर. त्यामुळे आपला सगळा अभ्यासक्रम पण बदलणार आहे. या गोष्टीला खूप महत्त्व येणार आहे. आउटडोर एज्युकेशनला खूप महत्त्व येणार आहे. तर नक्की करा. आणि आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्यच गिरमेंबरचा आनंदासाठी गिर्यारोहण. शेवटी यातनं आनंद मिळाला पाहिजे, तो घ्या. आणि तो घेण्यासाठीचं एक खूप चांगलं ठिकाण गिर्यारोहण आहे. आज आत्मसंवाद आपण जो हरवलाय, आपण स्वतःशी कधीच बोलत नाही, खूप गरजेचं आहे. तो आत्मसंवाद करण्यासाठीचं पण उत्तम ठिकाण डोंगर आहे. अगदी बरोबर. असं मला वाटतं. काय मी नेहमी असं म्हणतो, समटाइम्स टू मीट युअर सेल्फ यू हॅव टू ट्रॅव्हल फार, अँड नथिंग इज बेटर दॅन अ माउंटेन दॅट टीचेस यू what the life is all about. It's about planning, it's about strategy, it's about risk taking, it's about mitigating those risks, preparing yourself, so on and so forth. So मित्रांनो, हे होते उमेश झिरपे, यांना मी मामा म्हणतो. आणि यांनी आपल्याला खूप खूप चांगलं इनपुट्स याच्याबद्दल दिलेले आहेत. आपलं खूप खूप अभिनंदन. गिरीप्रेमीच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अतिशय आनंद आला आज आपल्यासोबत गप्पा मारून, छान वाटलं. आणि नेहमीच्या प्रथेप्रमाणे आता एक मग मी आपल्याला देईन. आपल्या स्वाक्षरीचा तो मग मी माझ्याकडे ठेवेन आणि माझ्या स्वाक्षरीचा एक मग मी आपल्याला देईन. कॅन वी हॅव द मग्स प्लीज? Thank you.